खुशी क्या थी, एक मैथमेटिकल खुशी थी कि 20 का 7 बोले तो कितना 35% है ना। और 3.5 का क्लास एवरेज उससे ज्यादा आ गया। ठीक है। तो आई वॉज जस्ट लिटिल बिट हैप्पी, मगर फिर भी ये 7 मार्क देखने की आदत नहीं थी। फिर भी चलो हो गया हो गया। देयर वॉज वन मोर स्टूडेंट, एक गर्ल स्टूडेंट थी, और वो जाके अपना पेपर लेके, एंड व्हेन शी केम टू हर डेस्क शी स्टार्टेड क्राइंग। तो जैसे क्लास खत्म हो गया, फिर हम दोस्त था उसके पास गए थोड़ा कंसोल करने के लिए। तो बाकी दोस्त बात करे तो मैं उसका दोस्त, उसके डेस्क पे जो उसका पेपर था वो लेके देखा, तो उसमें 14 मार्क्स थे। मैं बोला इसको 14 मार्क्स आए। तो मेरे दिमाग में सिर्फ एक ही डाउट था कि अगर 14 मार्क्स जिस बच्ची ने स्कोर किया वो रोने लग रही है, तो 7 मार्क वाले ने क्या करना है ना। बट द डिफरेंस वाज, जो जिद थी वो बच्ची की, शी हैज डन हर पीएचडी फ्रॉम टेक्सास एमआईटी, है ना। शी इज राइट नाउ इन R&D इन अ वेरी बिग कंपनी। ठीक है। तो दैट वाज द ड्राइव दैट वाज टेकन हर टू दैट लेवल। मुद्दा ये है ना, इसरो ने भी पहला सैटेलाइट साइकिल पे ले जाके मगर लॉन्च करके, है ना, चंद्रयान करे अपन, ये सब कुछ करे, बट दैट इज नॉट हैपनिंग, है ना। व्हाट इज मिसिंग नाउ डेज इज वो जो ड्राइव रहता है। भाई बच्चे क्या कर रहे हैं, इवन पेरेंट्स का भी एक थोड़ी मतलब मे बी वो होता है कभी कभी कि अगर गोइंग टफ हो रहा है, जो रास्ते पे चल रहे जो प्रिपरेशन कर रहे हैं अगर वो टफ हो रहा है, तो पहले दिमाग में आ जाता है अल्टरनेट क्या है। जैसे आईआईटी, अगर आईआईटी नहीं हो रहा सी, अब सीईटी नहीं होगा बोर्ड, अब बोर्ड ही बचा, बोर्ड से नीचे तो नहीं जा सकता, और बोर्ड भी नहीं हो रहा, जान दे कहीं तो भी आ जाएंगे, फिर दुकान डाल के दे देते, है ना। सो क्या हो रहा है कि तू यही रास्ते पे है, तेरा बेस्ट कितना है तू करके बता, बाकी सब छोड़ दो। रिजल्ट आएगा नहीं आएगा, बच्चों को अगर टेंशन भी ज्यादा ले तो पंगे को देख रहे हैं आजकल, तो फिर वो भी और एक अलग मतलब डायलमा रहता है, बच्चों में भी पेरेंट्स में भी टीचर्स में भी रहता है भाई, कि भाई बच्चे ने ज्यादा फालतू में टेंशन नहीं लेना चाहिए, अनफॉर्चुनेटली शुडंट बी गोइंग इनटू डिप्रेशन एंड ऑल दोस थिंग्स। ठीक है। मैं बच्चों के अंदर एक क्वालिटी एक स्लोली अपन ने, जैसे अब यहाँ पे मैं थोड़ा देखता हूँ कि भाई बच्चों के अंदर मैंने इनको देखा है वहां पे, तो जिद एक अंदर है कि भाई टफ से टफ या टफ से सब टफ सिचुएशन को भी फेस करें, ये जिद है अंदर, मगर उसको एनहांस करना है। और मेन रीजन क्या है बच्चों, मैं यही बोलता हूँ हमेशा कि मैं अपने पहले क्लास में ही बताता हूँ कि जेई और नीट प्रिपरेशन कर रहे हो तो आपने सोच समझ के करना है। और ये कैसा है, ये एक स्प्रिंट नहीं है, 100 मीटर का रन नहीं है, ये मैराथन 2 साल चलने वाला है। और ये 2 साल के बाद आगे भी इसी की आदत आपको आगे ले जाएगी, प्रोपेल करेगी, ये छोड़ेगा नहीं कभी। ठीक है। सो ये जो क्वालिटीज रहते हैं बच्चों में जो डेवलप होनी चाहिए, अनफॉर्चुनेटली उसका टेस्टिंग अपने पास अभी फिलहाल उतने लेवल पे नहीं हो रहा है जो लेवल पे चाहिए। जैसे जो बच्चे 8 9 10 या लोअर ग्रेड्स में नेशनल साइंस ओलंपियाड्स, मैथ ओलंपियाड्स, ऐसे एग्जाम्स को एक्सपोजर मिलता है उनको, तो वो बच्चे टिक पाते हैं प्रश्न। ये तो बहुत बहुत आराम से बोलते हैं, क्योंकि व्हेन आई वाज लर्निंग देयर वाजंट अ केस वेयर मैं घर पे आके बोल सकता हूँ सर मैं मम्मी पापा कुछ भी नहीं समझ में आ रहा। वो तो मेरे को खुद बोलते थे क्या, फिर बुक लेके बैठा, रीड कर, फिर से समझने की कोशिश कर, और जो नहीं समझ में आ रहा जाके पूछने की कोशिश कर। अभी बहुत सिंपल है, बहुत आराम से बोल देंगे स्टूडेंट्स कि भाई ये नहीं हुआ, नहीं वो नहीं हुआ। और ऑब्वियसली डिस्ट्रैक्शन तो है, मगर जो बच्चा अपने टारगेट पे फोकस लगाता है उसको डिस्ट्रैक्शन नहीं दिखती, है ना। वन सीट में देर आर मोर देन फ्यू स्टूडेंट्स जो इतना पुश करते हैं खुद को, वो रुकते नहीं, क्योंकि उनके लिए क्या इंपॉर्टेंट है, टारगेट, है ना, क्या इंपॉर्टेंट है टारगेट। तो वो टारगेट ही उनका रियल मोटिवेशन। जब मैं वही सबसे बड़ा मोटिवेशन वही रहता है। अगर किसी को मोटिवेशनल स्पीकिंग भी किया करूंगा, तो आधा घंटा में बात करूंगा तो ही मे बी इंस्पायर्ड फॉर 1 डे और 2 डेज, और उसके बाद वो डाइल्यूट हो जाता है, लाइट डाउन हो जाता है। ठीक है। मगर आपका टारगेट अगर माला एमबीबीएस करायचं है, मेरे को आईआईटी जेई आईआईटी में ही जाना है, अगर ये ऐसे टारगेट रहेंगे तो आपका इंस्पिरेशन मोटिवेशन खुद अंदर ही है। तो एक्सटर्नल सोर्स की जरूरत ही नहीं करेगा, है ना। अब when we are talking about जेई, स्पेशली जेई टाइप ऑफ एग्जाम्स, बच्चों ये कैसा ओपन एंड एग्जाम्स, मतलब अपन क्या बोलते हैं कि जैसे बोर्ड का पैटर्न है फिक्स, ये 2 4 मार्क के क्वेश्चन, ये 5 मार्क के एमसीक्यू, ये दो सन ये दो, ठीक है, तो फिक्स। सीईटी का
एक हिसाब से एक पैटर्न अपन बोल सकते हैं कि 80% फिक्स। जेई और नीट ओपन एंड क्यों बोलते हैं, क्योंकि यहाँ पे जो टेस्टिंग होती है वो कॉन्सेप्ट बेस्ड एप्लीकेशन टेस्टिंग, तो कितना अच्छा आप एप्लीकेशन कर सकते हैं, क्योंकि इंजीनियरिंग में, स्पेशली इंजीनियरिंग में वही रिक्वायरमेंट्स आता है ना। तो जेई जैसे एग्जामिनेशन तो आपको टेस्ट करते वो लेवल पे टेस्ट। अब उसके लिए जो भी प्रिपरेशन है सर आपको और डिटेल में बताएंगे, मगर एक प्रॉपर प्लान है जहाँ पे 14 to 16 मंथ्स में आपका पूरा सिलेबस खत्म होगा, और ये प्योर डेडिकेटेड जी एडवांस बैच, एंड वी आर स्टिल वी आर ओनली अप्रोचिंग दोज क्लासेस जहाँ पे उनका बेसिक स्ट्रॉन्ग हो, स्कूलिंग अच्छा हो, या एटलीस्ट उनका स्कूलिंग का बेस अच्छा। तो जी एडवांस के लिए हमारे को वही बच्चे चाहिए, ज्यादा भी नहीं चाहिए। इवन द नंबर्स आर इन सिंगल डिजिट इज नॉट फॉर, बिकॉज यहाँ पे जो आपके सामने फैकल्टीज खड़े हैं और जो अभी फिलहाल अभी प्रेजेंट है आपके सामने, हमारा ड्राइव एक है कि भाई संभाजी नगर जैसे शहर में तो लास्ट टाइम 2016 में 8 बार अंक आया था, और उसके बाद सिंगल डिजिट में कोई भी अभी तक रैंक नहीं आया। वो एक चैलेंज करके लिया है, कहीं ना कहीं तो एक बच्चों को उस तरीके से ट्रेन करना है कि वहां पे अपने संभाजी नगर जैसे डिस्ट्रिक्ट में से एकदम अच्छा रैंक, मतलब सिंगल डिजिट एक टारगेट है, मगर एटलीस्ट अपने सामने अगर मैं 15 बच्चों का जेई का एडवांस का बैच बना रहा हूँ तो मेरे 15 के 15 लगे। जैसे अगर आपने इस इंस्टीट्यूट का नाम सुना होगा, रामायण इंस्टीट्यूट था हैदराबाद में, दे वर ओनली टेकिंग 120 स्टूडेंट्स, 120 से एक बच्चा भी ऊपर नहीं, और उनके 120 के 120 आईआईटी में लगते थे, और उनको वो 120 भी आप वो सिलेक्ट करते थे एक एंट्रेंस टेस्ट के लिए, एक एंट्रेंस टेस्ट के लिए, और वो एंट्रेंस टेस्ट पढ़ाने के लिए दूसरा कोचिंग क्लास रहता। मतलब बेसिकली यहाँ पे हो रहा है क्या है कि जेई जैसे एग्जामिनेशन के लिए रामा इंस्टीट्यूट है, और रामा इंस्टीट्यूट में जाने के लिए और एक इंस्टीट्यूट है। तो अगर उनका डेडिकेशन इतना था कि 120 स्टूडेंट्स अगर मेरे सामने, मैं सिर्फ 120 लूंगा और वो कंप्लीटली मेरिट बेस्ड, और 120 स्टूडेंट्स के 120 स्टूडेंट्स को लगेंगे, ठीक है। सो इट इज नॉट अबाउट नंबर्स, इट इज अबाउट परसेंटेज। अगर मेरे पास 15 बच्चे तो मेरे को 15 के 15 जी में लगा, और एक ये सिर्फ एक ही सब्जेक्ट टीचर का ड्राइव नहीं, ये हर एक सब्जेक्ट टीचर का ड्राइव। सो दैट इज आवर प्लान, दैट इज हाउ वी एक्चुअली डू नीड टू एग्जीक्यूट। और यहाँ पे जो आपके सामने खड़े फैकल्टीज है उनको एक्सपीरियंस, मतलब हमने देखे डिफरेंट काइंड ऑफ स्टूडेंट्स, वो जहाँ पे स्लाइड मार सकते हैं, जहाँ पे कुछ। अब जैसे फॉर एग्जाम्पल मैं माधापुर में काम किया श्री चैतन्य में, तो वहां पे बहुत सिंपल था बेटा, 3 क्लास होती थी, 3, सिर्फ 3, मगर हर एक क्लास 3 घंटे का होता था। और वहां कैसा था कि एक बार बच्चा हॉस्टल में आ गया, महीने में सिर्फ उसको एक ही आउटिंग मिलती थी, मतलब पूरे 29 दिन 30 दिन वो हॉस्टल वही बिल्डिंग के अंदर रहता, उसका मेस भी वहां पे, उसका हॉस्टल भी ऊपर, उसके क्लास भी उधर, सब कुछ वहां पे, उसका स्टडी रूम भी वहां पे, और उनको कंटिन्यूसली गाइडेंस देने के लिए फैकल्टीज और असिस्टेंट प्रोफेसर टीचर्स सब अवेलेबल। वहां सिर्फ 3 घंटे, 3 क्लास, 3 3 घंटे, 1.5 घंटे से 2 घंटे का क्लास पढ़ाते थे, और 1.5 घंटे से 1 घंटे का डाउट सेशन रहता था वही क्लास के। आपको 10 15 15 20 क्वेश्चन का शीट दिया जाता था, वही सॉल्व करना, प्रॉपर प्लान डिफाइंड। अब वही हम ट्राई कर रहे, मतलब एटलीस्ट एट दिस लेवल, कि जहाँ पे रिजल्ट मैक्सिमाइज। और माधापुर वो रीजन है जहाँ पे 100 रैंक्स आते हैं, वो इन चाहिए एज वेल एज। तो ये इस तरीके से जेई का प्रिपरेशन होता है। नीट में कंपेरेबली लेवल थोड़ा कम होता है, क्योंकि कारण क्या है, सिंपल, 3 घंटे में आपको 45 क्वेश्चन, फिजिक्स का 1 घंटे में 45 क्वेश्चन सॉल्व, तो उसका लेवल उतना नहीं रहेगा। जैसे आप देख सकते हैं यहाँ पे 75 क्वेश्चन है 3 घंटे की, मतलब एक सब्जेक्ट के 25 क्वेश्चन 1 घंटे, तो लेवल ऑब्वियसली डिमांडिंग रहता है। मतलब यहाँ पे अपन 1.5 से 2 2 से 2.5 मिनट एक एक क्वेश्चन पे स्पेंड कर सकते हैं, अगर अपना टारगेट और अपना प्रिपरेशन प्रॉपर हुआ और अपना टारगेट पूरे 25 से 25 सॉल्व करने के लिए, तो 1.5 से 2 2.5 मिनट के बीच में अपन एक एक क्वेश्चन को टाइम दे सकते। पर जी नीट में आपको 60 मिनट्स में 45 क्वेश्चन करना, तो ऑब्वियसली वो लेवल उतना नहीं रहता। और बेसिकली क्या होता है कि 8 से 10 या 10 से 12 ये रेंज इजी लेवल पे आ जाती है, मतलब डायरेक्टली थियोरेटिकल क्वेश्चंस होते हैं या मेमोरी बेस्ड क्वेश्चंस होते हैं, तो जाके आप इजीली लगा सकते हैं। देयर विल बी अराउंड 7 to 10 क्वेश्चंस जो थोड़ा सा हायर लेवल पे। तो ये और एक एस्पेक्ट है टेस्टिंग का, जैसे बच्चे आप फेस करते हो, आपके सामने 25 क्वेश्चन रहो या 45 क्वेश्चन, आपको ये चूज करने भी आना चाहिए कि भाई इसके ऊपर मैं ज्यादा टाइम स्पेंड कर सकता हूँ,
या किसके ऊपर मैं टाइम स्पेंड करके फायदा नहीं है तो मैं लगाने की जरूरत, क्योंकि यहाँ पे नेगेटिव मार्किंग है, सीईटी में नेगेटिव मार्किंग। तो दिस आर सर्टेन फ्यू थिंग्स दैट बच्चे स्लोली स्लोली, इसलिए वीकली टेस्ट होते हैं यहाँ पे, और वीकली टेस्ट भी प्रॉपरली उसी शेड्यूल से हर संडे को टेस्ट होता है, और हर संडे का शेड्यूल भी आपको प्रॉपरली मिलेगा। जब सेंटर पे आओगे आपको पूरा डिटेल प्लान मिलेगा, ठीक है। सो उस हिसाब से जो जेईई जैसे एग्जामिनेशन और नीट जैसे एग्जामिनेशन के लिए, उसके प्रिपरेशन के लिए जो भी रिक्वायरमेंट है वो हर एक फैसिलिटी आपको मिलेगी, और जो भी गाइडेंस रहेगा वो गाइडेंस आपको यहाँ पे दिया जाएगा, ठीक है। सो विद दिस आई विल स्टॉप, आई विल लेट सुहास सर स्पीक। थैंक यू। सरांनी खूप छान सांगितलं, त्यांची हिंदी आणि इंग्लिशवर कमांड आहे. मी थोडा बेसिकली मराठी किंवा इंग्लिश मध्ये बोलू शकतो समजा. मी गेल्या 21 वर्षापासून आपल्या संभाजीनगरमध्ये शिकवतोय. आतापर्यंत साधारणतः 50,000 विद्यार्थी गेले. लासूरचे वगैरे सुद्धा विद्यार्थी होते माझ्याकडे. मी 2001 ते 2008 मध्ये गायकवाड क्लासमध्ये एचओडी होतो. त्यावेळेस गायकवाड क्लास आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 नंबर होता. 2008 नंतर मी बाहेर निघाल्यानंतर माझ्या जवळपास 800 विद्यार्थी होते. मी स्पेशल मॅथ्स घेतो. त्याच्यानंतर एक 4-5 वर्ष स्पेशल मॅथ्स घेतल्यानंतर आम्ही ग्रुप तयार केला. मग ग्रुपमध्ये सुरुवातीला अडचणी येत गेल्या, प्रॉपर टीचर मला भेटले नाही. त्याच्यानंतर मग 2000 आपल्या तुम्हालाही माहित असेल की 2013-14च्या काळात आपल्या इथं काही जेईई आयआयटीचं वातावरण नव्हतं, फार रेअर वातावरण होतं. आधी सीईटीचं वातावरण होतं. इकडे सोमानी सरांमुळे हे जेईई वगैरे तुम्हाला आता तरी माहित झालं असेल, नाही तर अजूनही तालुका लेवलवर मुलांना असं आयआयटी, आयओक्यूएम वगैरे, ऑलिम्पियाड वगैरे हे काही प्रकार माहित नाही राहत. तर 2016 मध्ये आम्ही आयआयटीला ज्यावेळेस एंट्री केली, तर पहिले तर जेईई मेन मध्येच एंट्री केली. ज्यावेळेस मी 14-15 वर्ष सीईटी शिकवल्यानंतर ते जेईचे पाहत होतो अप्रोच, तर तो मला स्वतःला जड जात होता. मी स्वतः चक्रावून गेलो की हे काय प्रकार आहे. आपण मी इतक्या वर्षापासून शिकवतो, जेव्हा की सीईटी मध्ये महाराष्ट्रात पहिला गेलेला आहे, मराठवाड्यामध्ये पहिला गेलेला आहे. मॅथ्स मध्ये 100 आउट ऑफ 100 विद्यार्थी कितीतरी मुलांना मिळाले. सीओईपी कॉलेजला आमचे दरवर्षी 10-12 स्टुडंट तर सीओईपी कॉलेजला राहायचे, जे महाराष्ट्रात पुण्याचं जे 1 नंबरचं कॉलेज आहे. मग एवढे स्टुडंट गेल्यानंतर मी म्हणलं हे जेईचं आपल्याला जमत नाही तर आपण मुलांना कसं काय करणार. पण अशा पद्धतीनं संपणं म्हणजे बरोबर वाटत नाही. मी मुलांबरोबर बसायला लागलो, त्याच्यात मला इंटरेस्ट आला. ऑलरेडी बेस तर पक्का होताच माझा. पुढे मला मुलांनी ऍडव्हान्स लावलं, पण पाहिजे तसा रिझल्टच लागेना. म्हटलं हे आपल्याला जमत नाही तर आपण मुलांना कसं हे करणार. मी मेहनत करत गेलो मेहनत. शेवटी 2019ला एक मुलगा आयआयटी गुवाहाटीला लागला. तिथून मला तो थोडासा एक प्रेरणा मिळाली की नाही हे जमू शकतं. 2020-21ला कोरोना आला. त्या कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन शिकवायला आम्हाला बऱ्याचशा अडचणी आल्या. पण 2022-23ला ऑल इंडिया रँक 22 आला. ठीक आहे, तो ईडब्ल्यूएस मधून आला. तोही मुलगा गुवाहाटी आयआयटीला गेला. त्याच्यानंतर एक मुलगा, त्यावेळेस मग 4 मुलं गेली. इथून मला ती अजून प्रेरणा मिळाली. आणि मित्रांनो, ते करत करत मुलांना काय काय अडचणी येतात. 2024ला मी स्वतः जेईई मेनचा फॉर्म भरला. जशी मुलं फॉर्म भरतात जेईई मेनचा, तसा मी स्वतः फॉर्म भरला आणि सेंटरवर एक्झाम द्यायला मुलांसारखा मी गेलो. आणि 2024ला मी जो पेपर दिला जेईई मेनचा, तर त्यामध्ये मला 99.80% मॅथ्स मध्ये मिळाली आणि मी मराठवाड्यात टॉपर आलो 2024च्या शिफ्टला. माझं हे जेईचं स्कोर कार्ड सरांना दाखवायला होतो. म्हणजे मी जेईई मेनचा पेपर तो दिला, मला ती स्वतःलाच आवड होती. आणि आज आम्ही इथं जे आलोय, तर हे सोमानी सर शिकवतात त्याच्यामुळे आम्ही आलो. इथं जर दुसरं कोणी शिकवत असतं तर आम्ही आलो नसतो. कारण आम्ही या हेतून आलेलो आहे की इथल्या मुलाला आपण देशात पहिला आणू किंवा महाराष्ट्रात पहिला आणू. म्हणजे त्या मुलाच्या स्वप्नामध्ये आम्ही आमचं स्वप्न बघतोय. सरांनी सांगितलं की या मुलांचं आतापासूनच कॅल्क्युलस वगैरे तयार झालेलं आहे चांगलं. हे माझं जेईई मेनचं स्कोर कार्ड आहे. याच्यामध्ये मला मॅथ्स मध्ये 99.80% मिळालेले. बाकी फिजिक्स केमिस्ट्रीचे तर मी टुक्के मारलेले आहेत. मी सरांना दाखवतो. हे माझं नाव आहे, त्यांनी सरांचं तर जेईई मेन दिलेली त्याच्यामुळं त्यांना हे
माहित असेल, बाकी ज्या मुलांना पाहायचं ते पाहू शकतात. तर मला ते जेई IIT बद्दल इतका नाद लागलेला होता की मी दिवस रात्र त्याच्यात राहतो. आणि यावर्षी मला जसे पाहिजे तसे विद्यार्थी तितकेच आम्हाला काही भेटले नाही, पण यावर्षी आमची 20 जणांची जेई IITची बॅच होती. त्याच्यापैकी 15 जण 100% क्वालिफाय होता. 20चे 20 होतात असं मी म्हणणार नाही, पण त्याच्यातले 4 ते 5 स्टुडंटला 99% मिळतील. कदाचित औरंगाबादमध्ये ते पहिल्या 10 मध्ये येतील, कदाचित 5 मध्ये येतील, आणि नाही जरी आले तर या एप्रिलच्या एक्झाम मध्ये निश्चितपणे त्याच्यातला औरंगाबादमध्ये पहिल्यामध्ये असेल एवढेच प्रयत्न आम्ही करणार. तर आम्ही त्या मुलांच्या शोधात आलेलो आहे. तुमच्यातले जर कोणी सीईटी करायचं म्हणलं किंवा मग तो कोणी असं सर मला बोर्ड करायचं, तर त्या मुलांना म्हणायसाठी आम्ही आलेलोच नाहीये. आम्ही त्या मुलांच्या शोधात आलेलो आहे की जे मुलं त्यांचं स्ट्रॉंग स्वप्न असेल, आम्हाला देशामध्ये रिझल्ट आणायचा आहे. आम्ही त्या मुलाच्या शोधात आहे की जो आता म्हणतो की सर मी तयार आहे, तुम्हीच माझ्यावर मेहनत करा, माझा रिझल्ट आणा, मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. पण जर माझ्या बरोबर धोका झाला तर मी नंतर म्हणाल की सर मी तुमच्यावर विश्वास ठेवलो, तुम्ही तिथं बोलले आणि तुमच्या विश्वासावर मी विश्वास ठेवला, पण माझी निराशा झाली तर माझी नजर सुद्धा खाली राहील. आणि आम्हाला स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार की आपण यांना बोलावून जाऊन या मुलांचं नुकसान केलं. ही गोष्टच आम्हाला मेल्या सारखी हे वाटेल. त्यामुळे आम्ही जी ड्रीम बॅच केली आहे, जसं तुमचं स्वप्न असतं की IITला लागलं पाहिजे, IIT बॉम्बे मिळायला पाहिजे, तिथं CS मिळायला पाहिजे, की आपल्याला 4 करोडचं पॅकेज, 3 करोडचं पॅकेज, त्या प्रश्न पैशाचा नाहीये, पण ते तितक्या याच्यातून IIT बॉम्बेच्या आपल्या पॅरेंट्सच्या चेहऱ्यावरचं जे समाधान भेटेल त्या मुलाला पाहायला, की तो म्हणाल पहा माझा आनंद हा आहे, माझ्या आईवडिलाच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो तो माझा आनंद आहे. हे त्या मुलाचं जर एम असेल आणि त्याच्यासाठी तो प्रयत्नाची पराकाष्ठा करत असेल तर 100% सांगतो आमची फक्त 30च जणांची बॅच आहे. 30 जणांच्या बॅच मध्ये आम्ही दिवस रात्र यांच्या बरोबर असेल. आजही या मुलांबरोबर कधी कधी आम्ही फुल नाईटर मारतो. 4-5 मुलांना बसवतो आणि त्यांच्या बरोबर रात्रभर त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करत आम्ही रात्रभर जागून ते जवळपास क्लासच्या 1 आठवड्याचा सिलेबस पुढे होईल इतक्या यानं ते मुलं फास्ट चालतात. तर पण हे मुलं तुमच्यासारखे काही फाउंडेशन करून आलेले किंवा सरांनी आता मला सांगितलं की यांचं 11चं सर आता झालेलं आहे, हे आता जेईचे पेपर दिले तर 70-80 मार्क मिळतात वगैरे. आता या मुलांना लेक्चर मी शिकवलेलं आहे. याच्यातले काही मुलं तिथं आले होते, आता चेहऱ्यांचं माझ्या लक्षात नाहीये, पण तिथं आले होते तर एक लेक्चर घेतलं होतं. अगदी हसत खेळत शिकवण्याची मला सवय आहे. पण या मुलांसाठी आम्ही 30 मुलांची सिलेक्शन करतो. ते 30 मुलं नाही भेटले तर ते 22 मुलांची बॅच होईल, 25 मुलांची बॅच होईल. आणि या मुलांचा फक्त 15 महिन्यामध्ये सिलेबस कंप्लीट करतो आम्ही. 15 ते 16 महिन्यामध्ये सिलेबस कंप्लीट करतो. यांचा पॅटर्न असा असतो की या संडेला जर जेई मेनचा पेपर झाला तर पुढच्या संडेला ऍडव्हान्सचा पेपर होतो. हा स्ट्रिक्टली त्याच बेसवर होतो. मुलांना मार्क मिळाव म्हणून सोपे पेपर काढत नाही. तो मुलगा हुशार असेल, आतापर्यंत त्याला 95, 97, 98% मिळत असेल आणि क्लासमध्ये सिद्धांत क्लासच्या याच्यामध्ये पहिल्याच पेपरमध्ये पॅरेंट्स म्हणले की सर त्याला तर 100 पैकी फक्त 18 मार्क आले, तर मी म्हणाल सर ते 18 मार्क फक्त इमानदारीचे आहेत आणि पेपरची लेवल ही IIT लेवलवरच आहे. ती टफर साईडला पेपर आहे. ते 18च मार्क आहेत. याच वेळेनं त्याला तिथपर्यंत पोहोचायचंय. तर तो देशात कुठलाही त्याला जेई IITचा पेपर आणला तर तो धोका नाही होणार. जर सिद्धांत क्लासमध्ये त्याला 60 मार्क मिळतात 100 पैकी, तर तुम्ही देशातला कुठलाही पेपर आणा, तो नियर अबाउट त्याच्या तितक्याच जवळ असतील. म्हणजे त्या मुलाला मार्क चांगले म्हणजे पडावं, मग त्या मुलाला बरं वाटेल, त्याच्या पॅरेंट्सला बरं वाटेल, असं या हेतून आम्ही हे करत नाही. ऍक्च्युअल जी लेव्हल आहे त्याच लेव्हलनं चालतो. मग आता याच्यातही आम्ही ही तर 16 महिन्यासाठी जी बॅच करतोय, तर ही तर ज्या मुलांनी फाउंडेशन केलेलं नसतं, जे हुशार आहे, समजा ठीक आहे स्कूलचे आता मॉरल किड्सची फर्स्ट नंबर आलेले स्टुडंट होती, पण ती अक्षरशः तिला जेई IIT मधले जेव्हा पेपर घेतला तर 3च क्वेश्चन जमले. म्हणजे इकडे मॉरल किड्सला स्कूलमध्ये पहिली आणि इकडे मात्र 3च क्वेश्चन. सर ही इतकी अवघड, मला तसं हे नाही. पण तुम्ही त्याच्यातूनच तुम्हाला ते घडवून लागेल. तशा याच्यातून आम्ही हे केलेलं आहे. पण तो मुलगाही पक्का पाहिजे. म्हणजे एखादा मूर्तिकार ती मूर्ती तर घडवतो, पण तो कुठल्याही दगडाची मूर्ती घडू नाही शकत. सो तो मुरमाड जर पद्धतीचा दगड असेल तर ते छन्नी हातोड्याचे घाव तो करायला लागला तर तो दगड सहन करणार नाही. त्याचं ते मातीचा भुगा व्हायला लागेल आणि तो दगडाची मूर्ती कशी घडेल? तर दगड तो पाहिजे की ज्यानं छन्नी हातोड्याचे घाव सहन केले पाहिजे. ते त्यानं तितके त्यानं घाव सहन केले तर तो मूर्तीला आकार देता येईल. तर मित्रांनो, जसं तुमचं ड्रीम असतं, तुमच्यामध्ये आम्ही स्वतःला पाहतो की आपण
देशामध्ये पहिले येतोय, आपण महाराष्ट्रात पहिले येतोय, हे आम्हाला ती भूषण वाटते. ते सुख जे मिळतं, ते समाधान जे मिळतं, ते पैशाच्या स्वरूपात नाहीये, पण ते समाधान आयुष्यात खूप मोठं देऊन जातं, की नाही हे माझे विद्यार्थी आहेत. तर ती जी भरारी आहे, ती इच्छा जी आहे, ती जशी तुमच्यात आहे तशीच आमच्यात आहे. तर हे 16च महिन्याचा हा प्लॅनिंग असतो. याच्यामध्येही सरांकडून जेव्हा ऐकलं, की या मुलांना 70-80 मार्क आताच जेईई मेनला मिळतायत. मग आताच जर जेईई मेनला मिळतात, तर या मुलांचा सिलेबस तर मी 8च महिन्यात पूर्ण करू शकतो. म्हणजे जे मुलं त्या लेव्हलवर असतील, तर या मुलांना 8च महिन्यात मी तिथपर्यंत पूर्ण करू शकतो आम्ही. आणि 8 महिन्यानं यांचा जेईईचा पेपर घेतला, तर आज जर 70-80 भेटतात, तर हे 200च्या क्रॉसला जायला पाहिजे 8 महिन्यानं. आणि औरंगाबादमध्ये तर 240-250ला संभाजीनगरमध्ये पहिला येतो. ज्याला 230-240 मार्क मिळतात जेईई मेनमध्ये, तो संभाजीनगरमध्ये पहिला येतो. तर ही अशा टाईपची ही असेल. याच्यावर वर्षभर उरलेला जो 11 महिन्याचा जो कालावधी आहे, 11 ते 12 महिन्याचा, याच्यामध्ये पुन्हा 2दा रिव्हिजन भेटेल. असं 3दा तुम्हाला सिलेबस शिकवला जाईल. पण हे तुमचे जे मुलं ऐकून मी परेशान झालो, की बाबा 8च महिन्यात त्यांना शिकवून लागेल, तर यांना तर 4दाही भेटेल. यांना तर जे टफर साईड आहे, त्याच्यात सुद्धा यांना 250 मार्क भेटतील. म्हणजे जे जेईईचे सध्याचे जर तुम्ही आपने देखा होगा की अभी एनटीए आग उगल रहा है. ते पेपर जर बघितले सध्याचे एनटीएचे, आता जे चालू पेपर आहेत, ते बघा तुम्ही जेईई मेनचे कसे पेपर आहेत. आणि ते अंडर प्रेशर तुम्हाला हँडल करता आले पाहिजे. कधी-कधी आपण असे बाहेर पेपर बघतो, अरे हा याचं सोल्युशन बघतोय YouTubeवर, अरे हा तर ईझी होता, हा मला जमू शकला असता. अरे पण तिथं अंडर प्रेशर जमतो का ते महत्वाचं आहे. ते आपल्याला इथं बाहेर असं बाहेर वाटणं वेगळी गोष्ट आहे. तिथं एक्झाम दिलेली आहे, ते प्रेशर हँडल करणं जास्त जड जातं. तर अशा टाईपमध्ये ही आहे. घेताना आम्ही सिंगेज ॲडव्हान्स मधून घेतो. सरही मला असं वाटतं सिंगेज यूज करतात. तर सिंगेज ॲडव्हान्स मधून घेतो. पण त्याचबरोबर नुसतं सिंगेज ॲडव्हान्सवर पुरेसं न राहता अरिहंत आहे, ब्लॅक बुक आहे, समीर बन्सलचं कॅल्क्युलस आहे, सरांचंही फिजिक्सचे जे स्पेशलायझेशनचे बुक असतात. सिंगेज ॲडव्हान्स तर आहेच, पण स्पेशलायझेशनचे जे बुक असतात, की जे त्याच्यात टफर साईडला असतात, तर त्याही याच्यातून आम्ही हे करतो. वर्षभरात 2 वर्षाच्या याच्यात 3दा हा सिलेबस भेटेल. या मुलांना मध्ये जर सरांनी मला नावं सांगितली, की सर हे जे मुलं आहेत आणि ते विश्वास ठेवून आले, तर त्या पॅरेंट्सची आमची मीटिंग हे करा. 8 महिन्यानंतर त्या मुलांना 200 क्रॉस ते असतील. पण आम्हाला एक टेस्ट घेऊ द्या, की सर जे म्हणले, की 70 मार्क त्यांना जेईई मेनचे आत्ता पडतायत. तर रिअलमध्ये मला खरंच एक रँडमली जेईई मेनचा पेपर काढू आणि तो पेपर तुम्ही रँडमली देऊन टाका. आणि जर खरंचच त्याच्यात 70 मार्क पडले, तर मी रिटर्नमध्ये देतो, की या मुलांना 8 महिन्यानंतर यांना 200 मार्काच्या वर असतील. आणि जर नाही मिळाले, तर यांच्या मी एकही रुपया घेणार नाही फीस. एकही रुपया नाही फीस घेणार. क्लासचं मटेरियल वगैरे फ्री असेल, पण त्या मुलांना ती टेस्ट द्यायची. आम्ही रँडमली पेपर देतो जेईई मेनचा. ज्या मुलांना 70-80 मार्क मिळतात, इव्हन 60 मार्क जरी मिळाले, तरीही त्या मुलांचा 8 महिन्यानंतर जर त्यांना 200 क्रॉस नाही झाले, तर त्यांचे एकही रुपया आम्ही घेणार नाही. ही अशा टाईपमध्ये ही तयारी असेल मित्रांनो. जसं IITची आहे तशीच नीटची तयारी आहे. IIT बॉम्बे तुमचं टार्गेट आहे. IIT बॉम्बे CS तुमचं टार्गेट आहे. आमचंही तेच टार्गेट आहे. पण यावेळेस तुम्हाला मला माहित नाही आता तुम्ही तुमचं अंडर प्रेशर तुम्ही टेस्ट देत नाही. पण ही जी एक्झाम आहे, तर ही देशभरात एक्झाम आहे आणि याच्यासाठी तुम्हाला प्रचंड हार्डवर्क करणं लागतं. की ते म्हणतात ना, की IIT का बच्चा सूरज नहीं देखता. म्हणजे सूर्य उगवतो कधी आणि मावळतो कधी हे त्या मुलाला कळतच नाही, कारण त्याचं लक्षच तिकडे राहत नाही. आपण एखादा माणूस रस्त्याने येतो आणि त्याला म्हणलं, "अरे ते दुकान उघडवतं का?" तो म्हणे, "माझं लक्ष नव्हतं." "अरे मग तुझं लक्ष कुणीकडे होतं?" तो त्याच्याच विचारात असतो. तसे हे मुलं असतात. यांना आपल्या घरात कुठला कार्यक्रम असो, साखरपुडा असो, कोणाचं लग्न असो, कोणाचं मृत्यूचं हे असेल तर दुःख असो, दुःख आणि सुख एकाच याच्यात हे करा. हे 2 वर्ष यांनी कठोर परिश्रम करायला पाहिजे. IIT हे तपश्चर्येचं नाव आहे, एक साधना पाहिजे. तुम्हाला त्याचं एक डेडिकेटेड पाहिजे, की नाही मला हे करायचंच. तुझी जेवढी इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल, तेवढं तुला याच्यातलं यश मिळेल. मी पुन्हा एकदा सांगतो, आमचे कृष्णा सर IITian आहे. 24 तास मुलांच्या डाउट्समध्ये असतात. हेही फुल नाईटर वगैरे मुलांबरोबर बसतात. मीही बसतो. आमचे बाकीचे केमिस्ट्रीचे सर हेही तर त्याच वेळेला आहेत आणि आमची फक्त 30च मुलांची बॅच असते. त्या बॅचमध्ये आम्हाला त्या लेव्हलचे मुलं भेटले नाही, तर आम्ही ती 30ची बॅच भरत नाही. ते एक-एक मुलगा तो पारखून आणि तो टेस्ट करूनच त्याच्यात हे केलेला असतो. पण त्या बॅचचं जे टार्गेट आहे ते 16 महिन्याचं आहे. पण याच्यातल्या काही मुलांनी जर पेपर दिला,
आणि त्यांना जर ते 60-70 मार्क आत्ता जर मिळाले तर मी पुन्हा हे स्पष्टपणे सांगतो की 8 महिन्यात आम्ही त्यांना 200 क्रॉस करू आणि जर नाही झाले तर मी लिहून देतो की त्या मुलांची आम्ही एकही रुपया फीस घेणार नाही. आणि ज्या अर्थी 8 महिन्यात आम्ही घेतो त्यानंतर तो मुलगाही विचार करू शकतो की बाबा माझं तर 60-70 मार्क तर मला आधीच मिळाले होते. 8 महिन्यात त्यांनी सगळा सिलेबसही शिकवला. आता मी यांचं ऐकून नाही ऐकू मला काय फरक पडतो, माझ्याकडे अजून भरपूर वेळ आहे. त्याच्यामुळे त्याचं नुकसान 0% होईल. त्याचं नुकसान होणारच नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही ॲलन असेल किंवा कोट्यामध्ये अजून कोणते नवीन ब्रँड असेल तर या लोकांच्या हजारो मुलं असतात, वेगवेगळ्या बॅचेस असतात. आमची एकच बॅच आहे आणि एकाच ठिकाणी बॅच आहे. त्याच्यामुळे आमचं पूर्ण लक्ष, आमचा आत्मा ही बॅच आहे. म्हणजे आमचं स्वतःचं स्वप्न हे आहे. त्याच्यामुळं मुलाच्या इच्छेपेक्षा आमचीच स्वतःची इच्छा आहे की याचा रिझल्ट लागला पाहिजे. जर मुलगा म्हणला सर मला डाऊट आहे तर हेच टीचर लोक त्याला विचारतात, अरे तू डाऊट विचारणार होता ना? तो म्हणतो सर आता नाही उद्या विचारतो. नाही आताच घेऊन टाक. म्हणजे टीचर लोकांना ती तितकी गरज आहे. का? कारण की आम्हाला रिझल्ट जो द्यायचा आहे तो देशात द्यायचा आहे, राज्यात द्यायचा आहे. आपलं काहीतरी एक वर्चस्व जे असतं ते पाहण्यात त्या लोकांना सगळा आनंद वाटतो आणि आमचे स्वप्न सुद्धा तसेच आहे. तर अशा प्रकारची ही बॅच आहे. मी पुन्हा एकदा यानं ही कमिटमेंट करतो की पॅरेंट्सला की तुम्हाला कणमात्राचाही कुठे धोका होणार नाही. आणि जर आम्ही आमच्या बोलण्यात आणि वागण्यात, कृतीत आणि बोलण्यात आमचा कणमात्राचाही फरक पडला तर सरांना मी पुढच्या वर्षी म्हणायलाच येणार नाही की आम्ही तुमच्या क्लासवर येतो. आमच्याकडून जर काही कणमात्राची जर चूक झाली तर आम्ही म्हणायला येणार नाही. ही आमची IIT डेडिकेटेड बॅच आहे. जे मुलं एकदा पारखून घेतले की हो हा मुलगा करू शकतो, हा शब्द आमच्याकडून गेला तर त्या मुलांचा रिझल्ट लागणारच. इन केस समजा आता 11-12 चे ट्रॅक हे बदलणारे असतात. बरेच मुलं मित्र-मैत्रिणीच्या नादानं समजा ट्रॅक बदलतो. पण तेही त्याच वेळेस पॅरेंट्सला मीटिंग घेऊन त्या मुलाशी की हा असा ट्रॅक होतोय, हे अशी चर्चा होईल. एवढं बारकाईनं लक्ष आमचं त्यांच्याकडे असेल. पुन्हा मी हे आवाहन करेल की तुम्ही हा विश्वास ज्या मुलांमध्ये ती क्वालिटी आहे तर इतरत्र कुठं जाण्यापेक्षा एक वेळ आमच्यावर विश्वास टाका आणि 8 महिन्यामध्ये तुमच्या मुलांसाठी ज्यांनी 60 ते 70 मार्क जेईचे दिले, कोणतेही मुलं नाही जे जेईची एक्झाम सर मला बोलताना म्हणले की सर या मुलांना 70-80 जेईचे मार्क मिळतात तर त्या मुलांना हे करू शकतो मी. ते एकही रुपये त्यांची राहणार नाही. आणि बाकीचे मुलं समजा ते तितक्या लेव्हलला नसतील तर मग त्यांनी 16 महिन्याचं हे करावं. बाकी वर्षभरात त्यांना 3दा रिव्हिजन भेटेल आणि त्यांचाही रिझल्ट नो डाऊट तो चांगलाच असेल. यावर्षी आता 8 दिवसांनी रिझल्ट आहे जेईई मेनचा. आता कालच एक्झाम आटोपलेल्या आहेत. आज तर NTA जेईचे आहे. अजून 2-3 दिवस गेले की आन्सर की रिलीज होईल NTA कडून. 2 दिवस त्याला चॅलेंज करतील आणि नंतर 3 दिवसांनी पुन्हा त्याचा 8 तारखेच्या आसपास त्याचा रिझल्ट असेल. तो रिझल्ट आज जो बोलतोय की 99% वर आमचे 99% वर 4 जण तर निश्चित आहे. जेव्हा की आमचे टोटल स्टुडंट 20 होते त्याच्यातले 15 जण क्वालिफाय होतात. पण आम्हाला असे रेडीमेड इतके मुलं झाले म्हणजे ज्यांचे 70 मार्क किंवा 50 मार्क किंवा ज्यांनी आतापासूनच 11th केलेले आहे, असे नाही भेटलेले आम्हाला मुलं. आम्ही त्या मुलांना तासनतास मेहनत करून आम्ही त्या मुलांवर हे केलेलं आहे. तरीही एप्रिलमध्ये औरंगाबादमध्ये तो पहिला येऊ शकतो मुलगा. असे मुलं घडवलेले आहेत आम्ही आणि आताही रिझल्ट कदाचित पहिल्या 10 मध्ये 5 मध्ये आताही असेल आणि एप्रिलमध्ये निश्चितपणानं पुन्हा तुम्ही वाटल्यास तुम्ही नंबर तर आहेतच तुमच्याजवळ, सरांकडूनही तुम्ही घेऊ शकता. रिझल्ट विचारा, आम्ही निश्चितपणे तो रिझल्ट अभिमानानं आणि ताठमानेनं सांगू. तर अशा टाईपमध्ये आहे. तर तुमचे पुन्हा काही क्वेश्चन जर असतील तर तुम्ही मला विचारू शकता. शेवटी तुमचे 10वीचे दिवस महत्वाचे आहेत. तर तुमच्या आयुष्यात एवढं सुख असावं की सुखालाही सुखाचा हेवा वाटावा. तुमच्या ध्येयाचा मार्ग सदैव फुलांनी सजलेला असावा. मी पुन्हा त्या मुलांकडून ही अपेक्षा करेल की तो मुलगा दिवसभर आम्ही जितकं म्हणू तितकं क्लासवर बसला पाहिजे. शिकवणं भलेही 5.5-6 तास असेल पण 12 तास त्याची प्रॅक्टिस असली पाहिजे. ती म्हणजे शिकवण्यापेक्षा त्याची प्रॅक्टिस जास्त असली पाहिजे. प्रॅक्टिस आणि डाऊट डिफिकल्टी जे आहेत ते जास्त झाले पाहिजे. तेव्हा कुठे त्या मुलाचा रिझल्ट येतो. नुसत्या शिकवण्यानं रिझल्ट होत नाही. नाहीतर मग शिकवण्यानंतर YouTubeवर सुद्धा लेक्चर्स आहेत. मग नुसते ऐकल्यानं थोडंच हे होतं. तर जितकं तुम्ही शिकता त्याच्या दुप्पट तुमची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. तर रोजची डेली DPP असेल आणि ती DPP सॉल्व्ह झालीच पाहिजे. कन्सिस्टन्सी ही अतिशय महत्वाची आहे. नाहीतर ते मुलं कसे होतात की बाबा आता एखाद्या वेळेस आपण एखाद्या आनंदाच्या असं करायचं तसं करायचं एका स्मशानात गेलं तर ते विचार स्मशानातलं पाहिलं की लगेच 2 दिवस ते स्मशानातलंच विचार की अरे बाबा असं होतं तसं होतं. एखाद्या प्रेरणा ऐकली की तो म्हणतो नाही मला आता असंच करायचं. पण ते थोडाच वेळ त्याच्या मनात ते विचार असतात.
ते कन्सिस्टंटली तुम्हाला जागवता आले पाहिजे ते विचार. या म्हणजे इथे असा प्रकार आहे की 1 तास तुम्ही जर अभ्यास कमी केला तर तुमच्यापेक्षा 1000 मुलं देशामध्ये पुढे सरकतात. म्हणजे मुलं कंटिन्यू त्याच्यात आहे. मी म्हणेल इस नए जमाने की तौबा रे तौबा, यहाँ कागज के फूल भी चुटकियों में महक जाते हैं. इस नए जमाने की तौबा रे तौबा, यहाँ कागज के फूल भी चुटकियों में महक जाते हैं. तुम में अगर हीरे की चमक हो, तुम में अगर हीरे की चमक हो, तो अंधेरे में भी चमकोगे, वरना धूप में तो कांच के टुकड़े भी चमक जाते हैं, वरना धूप में तो कांच के टुकड़े भी चमक जाते हैं. तर अशा टाईपमध्ये हे आहे. देशात तुमची ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत तुम्हाला स्वतःसाठी, आई-वडिलांसाठी आपला रिझल्ट हा इतरांच्या दार्शनिक असायला पाहिजे, की हा रिझल्ट मी यायला आयुष्यभर त्याच्या लक्षात राहायला पाहिजे, की नाही काय मेहनत केली आम्ही हे 2 वर्ष जे लढलो, सरही काय मेहनत करायचे, ते दिवस त्याचे मेमोरेबल दिवस असतील. निश्चितपणे तुमच्या प्रत्येक अडचणीला आम्ही तुमच्या बरोबर असू. शेवटी हा विश्वास देऊन पुन्हा एकदा तुम्हाला 10वीच्या परीक्षेबद्दल शुभेच्छा देतो आणि मी माझी जागा घेतो. तुम्ही तुमचे काही क्वेश्चन्स असतील पॅरेंट्सचे तर विचारू शकता. जे काही डाऊट्स वगैरे असतील किंवा तुमच्या मनामध्ये काही शंका असतील सरांना विचारा. रेसिडेन्शियल क्लासेस मॅडम रेसिडेन्शियल क्लासेस नाहीये, राहण्याची व्यवस्था तुम्हालाच करावी लागेल, पण आम्ही सजेशन देऊ शकतो हॉस्टेलवर किंवा हे असं. तसं तर आमच्यापेक्षा तुम्हाला म्हणजे लासूर आणि औरंगाबादमध्ये काय असं जास्त फरक नाही, त्याच्यामुळे तुमचे वॉच राहू शकतो. मुलं हॉस्टेलवर राहू शकतात, रूम्स करून राहू शकतात, हे नाही. पण आमचा वॉच राहील. ते दिवसभर क्लासवर राहतात. क्लास सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हे आहे, उघडा असतो. आणि मुलं जर उत्साही असली तर आम्ही रात्रीचे 10 वाजेपर्यंत ठेवतो. आणि मी सांगितलं ना, आम्ही फुल नाईटरही मारतो. पण फुल नाईटर म्हणजे हे सुरुवातीपासून मारायची गरज नसते. जशी जशी एक्झाम जवळ येते, मुलांचा अप्रोच कसा, किती क्वेश्चन याच्यात आणि कोणाबरोबर फुल नाईटर मारायचे, तशा यानं आम्ही हे करतो. फीस तर मी आता फीस तर आम्हाला खूप अपेक्षा आहे. आमची फीस तर 2,60,000 आहे. पण मी फीसचं काही बोलणार नाही. सर म्हणले की आम्ही मुलांना क्वालिटी देऊ किंवा मुलगा हे म्हणा फीसचं जाऊ द्या. फीस जे भेटेल ते फीसच्या ह्याच्यात मी पडणार नाही. किंवा मुलगा जर तो त्या लेवलला भेटतोय तर आम्ही फीसचं हे नाही करणार. आमची प्रायोरिटी मुलासाठी होईल. फीसची अपेक्षा तर खूप आहे. म्हणजे देशात रिझल्ट आणल्यानंतर तर 5 लाख 10 लाख देशातही फीस नसेल तशी अपेक्षा आहे. पण पहिले रिझल्ट साठी सध्या तरी रिझल्ट आणायचं डोक्यात आहे, फीसचा विचार नाही. अजून कुठल्याही पालकांना, कुठल्याही विद्यार्थ्यांना काही पण प्रश्न असतील तर विचारा. करिअर संबंधित पण असतील तेही विचारा. जेही काही तुम्हाला प्रश्न असतील विचारा. कारण याच्याबरोबर त्या मुलांची म्हणजे बीटसॅटची तयारी होती, आयसरची तयारी होती, नायसरची तयारी होती. ते एनडीए देऊ शकता. कारण ह्या बाकीच्या सगळ्या एक्झामचा सिलेबस याला रिलेटेडच आहे. असा काही तो फार वेगळा करायची गरज नाही. त्याच्यामुळे हे सगळ्या एक्झामच्या तयारी त्याच्या होतातच. पण तुम्ही म्हणले समजा बीटसॅटची तयारी, सर बीटसॅटचा दर संडेला पेपर होणार का, तर नाही. पेपर जेई मेन जेई ऍडव्हान्सच चालणार, पॅटर्न तोच चालला. पण तो मुलगा बीटसॅटला जाऊ शकतो कारण त्याची लेवल हीच आहे. याच्यापेक्षा थोडी कमी येते ऍडव्हान्स पेक्षा. तर तो मुलं बीटसॅटला जातात, बिट्स पिलानीला मुलं जातात, आयसरला जातात, नायसरची एक्झाम देतात. जेडब्ल्यू नीट सोडणार दुसरे काय? सीईटीचे आहे. पण मग सीईटीचा रिझल्ट असाही आम्ही त्याला प्रूव्ह केलेलंच आहे ना. सीईटीला आतापर्यंत म्हणजे माझे जवळपास 250-300 मुलं सीओईपी लाच गेले असतील. म्हणजे जे महाराष्ट्रात सीईटीवर जे महाराष्ट्रात पहिला आलेला आहे, 100 आउट ऑफ 100 मॅथ्स मध्ये गेलेले आहेत. मराठवाड्यात पहिला मुलगा आलेला आहे. हे स्वप्न आमचे पूर्ण झालेलेच आहे. मग सीईटीची जी बॅच आहे ती 50 स्टुडंटची ती बॅच आहे. बॅच तुमची 30चीच आहे का त्या व्यतिरिक्त आणखी नाही, एकच बॅच आणि 30चीच बॅच आहे. अच्छा. आणि ती पण ते 30 मुलं पाहून भरणार. आणि ते 30 मुलं नाही भेटले, समजा 22च मुलं भेटले, नाही कसं बॅच अशा वेगवेगळ्या पण नाही नाही नाही, एकच बॅच आहे ऍडव्हान्सची, ती एकच बॅच आहे. मग त्याला काय अर्थ, नंबर ऑफ बॅचेस जर घेतले तर ते टीचरची इफिशियन्सी कमी होणारच ना. म्हणजे मुलावरचा फोकस कमी होणारच ना. मी जे इथं ठासून वाक्य बोलतोय की मी असं करणार,
तर मी ते एकाच बॅचच्या भरोशावर बोलतो. लिमिटेड मुलं असले, तो मुलाचा मित्र कोणता, तो मुलगा कोणत्या दिवशी नाही, हे प्रत्येक टीचरला माहित राहतं. यानं कोणता क्वेश्चन नाही केला तेवढं सुद्धा लक्षात आमच्या, की हा खोटं बोललाय, हा क्वेश्चन याला आला नाही तरी तेवढं सुद्धा ओळखणार आम्ही. कारण मग आमचं लिमिटेड वर्क असल्यामुळे आम्हाला तेवढं लक्ष देता येतं. यावर्षी किती मुलं आहेत सर आपल्याला? सर यावर्षी आता जे आहेत ते 20 मुलं होते आमच्याकडे जी परीक्षा दिली. तर त्याच्यातले 15 मुलं क्वालिफाय व्हायला पाहिजे आणि 4 मुलांना 99% यायला पाहिजे, म्हणजे येतात, त्यांचे पेपर झाले येतात. हे मी जेई ऍडव्हान्सच्या बॅचचे सांगितलेले. सीईटीच्या बॅचला 50 मुलं आहेत आणि सीईटीच्या अजून वेळ आहे, समजा 5 महिने आहेत, त्याचे डबल परीक्षा आहे सीईटीची. नीटच्या याच्यात सुद्धा 40 स्टुडंट असतात, पण नीटपेक्षा आमचं जेईचं जास्त हे. नीटला आम्हाला तितके म्हणावं तितके आतापर्यंत मुलं काही भेटले नाही, पण जेईचे बऱ्यापैकी भेटलेले आहेत आणि आम्ही मेहनत चांगली केलेली यावर्षी. तर 99चे 20 पैकी 15 क्वालिफाय होतात, हे पहा. हा रेशो कुठे तो पहा. दुसरी गोष्ट, प्रत्येक मुलाचं नाव माहीत राहतं प्रत्येक टीचरला. दर 3 महिन्याला पॅरेंट्स मीटिंग असते, याच्या व्यतिरिक्त पॅरेंट्स कधीही हे करू शकता. तुम्ही किती हक्कानं म्हणू शकता किंवा सर तुम्ही इथं आले होते, माझ्या मुलाकडे लक्ष देणं तुमची नैतिक जबाबदारी. तुम्ही इथे लासूरमध्ये येऊन सरांच्या याच्यामध्ये आम्हाला सांगितलं की मी तितकं लक्ष देईल, आज तुमची नैतिक जबाबदारी. माझं जर काही थोडंफार चुकू देतच नाहीत आम्ही, पण तुम्हाला तो अधिकार आहे. उलट हे तुम्ही इतर कुठल्याही क्लासमध्ये जर गर्दीच्या याच्यात असेल तर तुम्ही तितका अधिकार देऊ पण नाही शकणार. एक नातं जसं असतं की त्या विद्यार्थ्याच्या मनात एक टीचरची जी इमेज असती की तो वर्षानुवर्ष म्हणतो नाही गड्या त्या माणसानं त्याग केलाय, तर त्याग. किती बॅचेस झाले सर आपले जेईचे? आतापर्यंत 7 बॅचेस झाल्या सर. आणि पूर्वीच्या तर 2-3 बॅच, म्हणजे एवढ्या आम्हाला मी सांगितलं ना 2013 नाही, 14 कोरोनानंतरच्या 20 कोरोना नंतर तर जवळपास 4थी-5वी बॅच आहे. चौथी batch. हो, कोरोना नंतर हे चालूच आहे ना. आणि त्याला- कोरोनाच्या अगोदर पण मी हे, आणि मी हे दिलं ना, हे 2024चं मी दिलेलं आहे सर. IIT आहेत म्हणजे स्वतः मी स्वतः 99.80% जर मराठवाड्यात मी या स्टेजला पेपर देऊन येतो, जेव्हा की मी कम्प्युटरवर बसलेलो सुद्धा नव्हतो, म्हणजे ऑनलाईन एक्झामला मी डायरेक्ट तिथंच गेलो. ती गोष्ट वेगळी की तिथं काही फारसं डोकं लावायचं कामच नाही. क्वेश्चन येत असला तर बाकी काय डोकं, ते नुसतं क्लिकच करायचं असतं क्वेश्चनवर. त्याच्यात काही घाबरून जायची गरज नाही. आणि मला कुठं रिझल्ट असं ऍडमिशन घ्यायची होती, मी तर मुलांना काय अडचणी येतात या हेतून गेलेलो होतो. तिथं गेल्यावर मी म्हणलं नाही, पेपर आता द्यायचाच पूर्ण. एक फ्रीली जे पण काही पण तुमचे प्रश्न असतील मनामध्ये, काही पण प्रश्न असतील अकॅडमिक्स रिलेटेड, ते विचारा. माझं तर म्हणणं हे आहे की मुलं तर कसे टीनेजर्स असतात, ते एखादे म्हणजे आपले मुलं कुठं चालले किंवा इन्फ्रास्ट्रक्चर ह्या बाकीच्या गोष्टी पाहतील. पण पॅरेंट्स मात्र त्यांनी आयुष्याला बघितलेलं असतं की त्यांच्या हे लक्षात येईल की बाबा इथे लिमिटेड स्टुडंट आहेत, हे इतकं लक्ष देत आहेत आणि हे बाय हार्ट बोलतात. असं वरतून बोलणं किंवा प्रोफेशनल लँग्वेज वापरणं, इम्प्रेसिव्ह लँग्वेज वापरणं हा भाग वेगळा, आणि मनातून बोलणं हा भाग वेगळा. ऍक्च्युअल त्या मुलाच्या ग्राउंड लेवलवर बसून वर्क करणं वेगळं असतं. तर तो तसा हे आहे. अर्थात तो मुलगा तसा पाहिजे हा एकदा विश्वास आला पाहिजे मला, पण त्या मुलाचं आपण हे करतो. म्हणजे सरांच्या याच्यातून ऐकल्यानंतर मी हे 8 महिन्याचं तुम्हाला सांगितलं. नाही तर आमचं 16 महिन्याचं आहे. आम्ही 16 महिन्याचं हे करतो, नंतरच्या जे 11-12 महिने आहेत याच्यात 2दा रिव्हिजन देतो. आणि हे शिकवणं याचं असं वर्षभरात 3दा होतं. एवढ्याना IIT ला नंबर लागतो. मी हे नाही म्हणत देशात पहिला येईल तितक्यात, पण मग आमची इच्छा आहे ना, आम्हाला रेडीमेड मुलगा जर इतका भेटतोय, मुलगाच इतका सुपेरियर भेटायला लागला, तर मग तो का नाही येऊ शकणार बाबा? मग तो महाराष्ट्रात, आम्ही त्याला दिवस रात्र हे करणारच नाही. आणि विशेष म्हणजे याच्यातलेही जर काही मुलं खूपच हुशार असतील तर ते
त्या 30 मध्येही नाही बसवत आम्ही त्यांना वेगळंच बसून त्यांचं हे करतो. कारण बाकीचे मुलं थोडेच 8 महिन्यात करू शकतात. यांचं झालेले हे असे करणारे 5च मुलं असू शकतात. मग ह्या 5च मुलांना आम्ही 8 महिन्याच्या याच्यात हे करणार. बाकी मग सपोर्टिंग ते हे करणारच. हे सगळ्या मुलांना शक्य नाहीये की सगळीच मुलं 8 महिन्यात IIT करू शकतात, असं नाही होत. दिव्यापासून सुरू करू आपण. एक एक विद्यार्थ्यांकडून एक एक प्रश्न घेऊया. ठीक आहे. रिपीट झालेला क्वेश्चन घेऊ नका पुन्हा. दिव्या, काही पण एखादा प्रश्न विचार. काही पण, जसं तिला नीट करायचंय सर. फिक्स आहे ना की नीट करायचं आहे? येस. नीट में अगर सिंगल रैंक आना है तो कौन सी मिस्टेक्स को एकदम अवॉइड करना है? नीट 720 मार्क्स का रहता है बेटा, है ना. मेजर वहां पे क्या रहेगा, 316 बायो. मीन्स नीट में मैं एक सिंपल लॉजिक बच्चों को भी समझाता हूँ, पेरेंट्स को भी समझाता हूँ कि फर्स्ट थिंग इज आउट ऑफ 720 360 बायो में, बायो का 50% वेटेज है. मतलब इफ यू आर क्रॉसिंग 350 इन बायो, then focus can be extended to physics and chemistry. But first aim would be competing, yeah, at least scoring more than 330 plus in biology. जब उसका रेगुलर अपना एबिलिटी आ रहा है, उसके बाद अपन फिजिक्स केमिस्ट्री पे थोड़ा फोकस बढ़ा सकते हैं. देखो, अब ये 720 मार्क्स में से अगर सिंगल डिजिट आप बोलोगे तो 660 670 प्लस स्कोर रहना चाहिए. अब सिंगल डिजिट लगेगा भी एम्स को, क्योंकि एम्स दिल्ली में तो 50 सीट्स है सिर्फ MBBS. ठीक है, तो अंडर 50 भी बोलोगे आप तो 650 प्लस रहना चाहिए आप. 650 मीन्स मेजर चंक तो बायो में से आता है. ठीक है, और फिजिक्स और केमिस्ट्री भी प्रॉपर रहना चाहिए. अब नीट में एक प्रॉब्लम बच्चे भी फेस करते हैं, इवन उनको पढ़ाने वाले फैकल्टीज भी फेस करते हैं. उनका शायद मतलब मेजोरिटी बच्चों का मैथ्स का बेस वीक रहता है, और मैथ्स का बेस वीक रहने की वजह से फिजिक्स का सब्जेक्ट और केमिस्ट्री में फिजिकल केमिस्ट्री, ये दोनों पार्ट्स में एक पूरा सब्जेक्ट ही है फिजिक्स, और केमिस्ट्री का एक 1/3 सेक्शन फिजिकल केमिस्ट्री, दोनों में प्रॉब्लम फेस करते हैं. बिकॉज दिस आर थॉट प्रोवोकिंग सब्जेक्ट, स्पेशली फिजिक्स. ये सोचने लगाता है आपको. ठीक है, ये वो सोल्यूशन डायरेक्टली अपना, मतलब ऐसा कुछ ये नहीं रहेगा, फॉर्मेट नहीं रहेगा उसका. ठीक है, सो वो वहां पे डिफिकल्टी होती है. बच्चे फिजिक्स को बहुत ज्यादा अवॉइड करते हैं, नीट के स्टूडेंट्स. जी स्टूडेंट्स में ऐसा प्रॉब्लम नहीं आता है, मगर नीट में मैथ्स का बेस एटलीस्ट 10th क्लास तक स्ट्रांग रहना चाहिए. अनफॉर्चुनेटली द अदर थिंग इज, फिजिक्स में जो गणित वापरते हैं दैट इज 11-12 का फिर ये भी आता है, मैथ्स भी आता है. तो इसलिए हम बेसिकली बेसिक मैथ करके एक कोर्स स्टार्टिंग में पढ़ा देते. जो भी मैथ्स अपने को यूज होगा फिजिक्स में वो अपन पहले पढ़ा देते. ठीक है मैडम. अगला कौन बच्चे है पीछे? श्रद्धा, देवयानी, फिर उसके बाद श्रद्धा. आपको क्या करना है? आपका पहले एक बार गोल बोलो, अगर फिक्स हो तो हर एक बच्चा खुद को इंट्रोड्यूस करना और अपना एक क्वेश्चन पूछना. आर्म फोर्सेस में जाके वहां से MBBS करना है, NDA करना है. तो फिर ये JEE मेन लेवल का ही सिलेबस रहता है उसमें NDA में 300 मार्क्स का मैथ्स रहता है. मतलब आपको मैथ्स में इंटरेस्ट ज्यादा होना चाहिए. तो लेकिन NDA हमारा फोकस नहीं रहता इधर. लेकिन NDA को जा सकते, लेकिन NDA का हर संडे ऐसा पेपर नहीं होगा. मतलब आपका टारगेट NDA फिक्स है तो फिर मतलब आप इनमें कर तो सकते हैं, लेकिन NDA के हर संडे टेस्ट वगैरह वैसा तो नहीं होगा. मतलब लेकिन NDA को जा सकते हैं. मतलब कुछ स्टूडेंट जाते हैं, जैसे कि हर साल हमारे 2-3 स्टूडेंट जाते हैं, क्योंकि हमारा बेसिकली एम यही JEE IIT रहता है. फिक्स नहीं हो रहा. नीट है, थोड़ा जोर से बोलना बेटा. नीट या फिर CET? कैसे करो फिक्स? फिक्स करो फिर आप. तुझा एम जर पक्का असला तर तू त्या दिशेनं चांगलं पक्क पाऊल टाकशील ना. नाही तर मग टाकू का नको, म्हणजे तू पहिले फर्म हो.
पहिले तुला कॉन्फिडन्स घे की मी हे करायचंय, मला हेच करायचंय. नाही, मी तुला एक प्रश्न विचारतो. वाय नॉट जेई? मतलब यू आर नॉट फिक्स राइट, सो जेई क्यों नहीं? यही है, ये अपना प्रॉब्लम है अनफॉर्चुनेटली. मतलब कैसा है कि मैंने पहले इसलिए बताया कि टफर सिचुएशंस, टफर क्वेश्चंस की थोड़ी पहले से आदत रहेगी, एक्सपोजर रहेगा एटलीस्ट, तो बच्चे थोड़े कंफर्टेबल फील करते हैं. जैसे मैथ्स क्या है, वो मैथ्स में एक प्रॉब्लम बच्चों का अभी भी है, फाइंड एक्स. एक बार एक्स ला के दिखा देने का सर के पास, फिर रखो इसको, यही एक्स, अब मेरे को मत पूछो. द अदर पार्ट इज मैथ्स एंड ये कैसा है बच्चों, ये थोड़े चैलेंजिंग सब्जेक्ट्स है. दिस मेक्स यू थिंक हाउ कैन यू गो राउंड द प्रॉब्लम एंड सॉल्व इट, रादर देन हमेशा डायरेक्ट अप्रोच तो नहीं कर सकते, वो सीखा है अपन हिस्ट्री के थ्रू भी. ठीक है, सो राउंड द प्रॉब्लम भी जाके कैसे सॉल्व कर सकते हैं, मुद्दा मेन ये है कि कैसे सॉल्व कर सकते हैं प्रॉब्लम, दैट इज द मेन थिंग. तो वहां से कैसा बेटा, यही मैं वही बता रहा हूँ, एप्लीकेशन में डेवलपमेंट होता है ना. ये तो मतलब कोई भी सिविल इंजीनियर ब्रिज तो बांध देगा भाई, मगर टिकना तो चाहिए, है ना. पहला आदमी चढ़ा उसके ऊपर टूट गया तो क्या फायदा उसका. तो मेन एस्पेक्ट इज एप्लीकेशन, द थिंग्स जो भी आप सीखोगे उसको कैसे अप्लाई करते हो, है ना. देर आर फ्यू मोर, मतलब देर विल बी मोर स्टूडेंट्स जिनका मैथ्स थोड़ा सा रहेगा क्वेश्चन मार्क, और उसकी वजह से वो जेई को नाइस बोलते, तो वही से बच्चे आगे जाके फिर इसको भी गाला देंगे. सर अगर मतलब ऐसे प्रॉब्लम शायद और भी बच्चों का है, तो एक अगर है बच्चों को कंफ्यूजन जेई नीट सीईटी, अगर उनके मन में ऐसे कि साइंस फील्ड ही लेना है, जैसे इसने भी पूछा कि जेई नीट सीईटी के अलावा भी कुछ रहता है क्या साइंस में? बेटा देर आर मेनी ऑप्शंस, मगर मैं एक चीज बोल सकता हूँ आपको इसमें, मतलब इवन इफ यू गो फॉर कॉमर्स, देर इज वन ऑफ द टफेस्ट एग्जाम्स कॉल्ड एज सीए. सीए की भी एग्जाम्स रहते हैं, या ब्रोकरेज के, मार्केटिंग के भी में ये मार्केट ब्रोकरेज के भी 16 एग्जाम्स होते हैं. सीए मतलब ये एक सिंपल है कि मतलब अगर आपको वो लेवल पे रीच होना है, दैट विल टेक दैट अमाउंट ऑफ एफर्ट, उतना मेहनत तो लेगा ही. मतलब जैसे अपन, मैं इसलिए बच्चों को हमेशा गूगा बाबा के एग्जाम्पल देता हूँ, शायद से क्लास में दिया होगा मैंने. आप सीधा चढ़ो या सर्कल करके रोड पे से जाओ, वो हाइट पे पहुंचना है तो उतना एफर्ट लगेगा ही. मतलब देर इज नो अल्टरनेट. मतलब आप साइंस लो, कॉमर्स लो, आर्ट्स लो, XYZ फील्ड में जाओ, कोई भी फील्ड में जाओ, अगर आपको वो हाइट पे पहुंचना है तो दैट विल बी टेकिंग एफर्ट, उतना एफर्ट तो लेगा बेटा. अब एमबीबीएस भी करना मीन्स इट्स नॉट अ जॉब. कुछ कुछ बच्चे जो है ना, जैसे सीईटी ये सोच के लेते हैं कि चलो एफर्ट कम रहेगा, या कॉमर्स या आर्ट्स सोच के ये चीज बताता आपको, मैंने अभी बताया एक्चुअली, सीईटी के थ्रू द बेस्ट कॉलेज दैट यू कैन, सर ने भी बताया, मतलब सभी को मालूम भी है, सीओईपी हो गया, VJTI हो गया, दूसरा द कॉलेजेस. मगर एक चीज आप जरा लॉजिकली सोचो, 4 साल का बीटेक का कोर्स, वहां पे भी बीई का कोर्स, बीटेक का कोर्स जो भी है, आईआईटीज में तो बीटेक का कोर्स होता है, बैचलर ऑफ टेक्नोलॉजी, बाकी सभी में थोड़े में बीटेक होता है, थोड़े में बैचलर ऑफ इंजीनियरिंग भी होता है. मगर एट द एंड ऑफ 4th ईयर जब कोई भी कंपनी लेने आएंगे, फॉर एग्जाम्पल TCS आ गई या कोई दूसरा MNC आ गया, तो वही सोचेगा कि भाई यहाँ पे मेरे को द बेस्ट चाहिए. मतलब एट दैट लेवल आप कौन से कॉलेज से आ रहे हो, आप जब कोई भी कंपनी में, कोई भी MNC में जाओगे तो आपको सेम ट्रीट किया जाएगा. तो वहां पे आपको डिफरेंस आएगा जब पे पैकेजेस में. जैसे TCS है, पे पैकेजेस अगर वो IIT में आ रहा है तो 12+ देता है स्टार्टिंग से, अगर वो NIT जा रहा है तो 8 to 12 या 6 to 8 देता है, तो ब्रैकेट से उनके. अगर NIT छोड़ के IIIT में या कोई नॉर्मल कॉलेज में, REC में जा रहा है वो, तो 3 से स्टार्ट करता है. तो दैट इज द डिफरेंस. बोलने का मतलब सिंपल है कि अभी आप सीईटी बोलोगे और COEP जैसे कॉलेज को टारगेट करके वहां पे जाने की कोशिश करोगे, मगर आफ्टर योर कंप्लीशन ऑफ योर बीटेक और BE प्रोग्राम्स, 4 साल के बाद आप सब सेम लेवल पे रहोगे. IIT से हो, NIT से रहो, IIIT से रहो, COEP से रहो, सब सेम लेवल पर रहोगे. मीन्स व्हेन यू आर एक्चुअली गोइंग एंड अप्रोचिंग फॉर योर प्लेसमेंट्स, सब सेम लेवल पे रहेंगे. ये बात आपने भी ध्यान में रखना. अगला देवयानी के बाद नीटमध्ये 40 स्टुडंट्स असतात,
ती पण डेडिकेटेड बॅच आहे. हर मतलब मंथ में 4 टेस्ट होंगे, हर संडे टेस्ट होता, उसका 17 महीने का प्लान रहता है, ये 15 महीने का। तो 17 और उसमें 2 बार रिवीजन करवाते हैं नीट में, तो उसमें भी लिमिटेड स्टूडेंट होने की वजह से वो रिजल्ट अच्छा ही आता है। उसमें भी आजकल आपने पिछली बार देखा होगा फिजिक्स में कितनी परेशानी हुई थी, तो मैं तो ये सजेस्ट करूंगा कि एक पर्टिकुलर सेशन तक, मतलब भले ही आप कॉलेज में मैथ्स ले लो या मत ले लो, लेकिन प्राइवेट क्लास में आपको मैथ्स एटलीस्ट 11 तक कर ही लेना चाहिए, क्योंकि ये डेरिवेटिव इंटीग्रेशन जो होते हैं वो एक्चुअल फील्ड पे, ठीक है सर ने आपको पढ़ाया होगा अभी, लेकिन जब वो 11th में पढ़ते हैं, भले ही कॉलेज में मत ले लो, आजकल एक ट्रेंड निकला है कि मुझे नीट में जाना है तो मैथ्स नहीं लेता मैं, तो ठीक है कॉलेज में मत ले लो, लेकिन क्लासेस में एटलीस्ट आप 1 साल तो भी मैथ्स करो। इससे ये होगा कि आपका फिजिक्स का स्कोर जो होगा वो 160 प्लस क्रॉस करेगा, अदरवाइज वो 100 को भी क्रॉस नहीं कर पाएगा। 70-80 मतलब प्रॉब्लम देखा तो एक डर होगा, क्योंकि वो इतना उसमें कमांड नहीं आएगी डेरिवेटिव इंटीग्रेशन या एप्लीकेशन बेस्ड क्वेश्चन पे। अगर मैथ्स रहता तो आपका एप्लीकेशन उतना बेस्ट स्ट्रांग होगा, मतलब जो फिजिकल केमिस्ट्री है, जो 1/3 पार्ट है केमिस्ट्री का और फिजिक्स का, तो आप बायो में करके रट्टा मार के कितने कर सकते, 350 360, 360 के ऊपर जा नहीं सकते, तो फिर फिजिक्स की आपको हेल्प लगेगी फिजिक्स। लेकिन अगर सिर्फ बायो के भरोसे बैठे और मैथ्स नहीं होगा तो आप फिजिक्स को 100 को भी क्रॉस नहीं कर पाएगी, 80-90 मार्क को भी क्रॉस करना मुश्किल हो जाएगा। केमिस्ट्री में भी रट्टा मार के 100-120 इतना ही होगा, तो मेरे ख्याल से वो मैथ्स रखना ही चाहिए। बहुत साल पहले एक स्नेहा बजाज नाम की लड़की जो जालना जिले में पहली आई थी 10वीं को, तो वो मेडिकल को गई और वो औरंगाबाद में भी पहली आई, उसका 10th में भी उस वक्त परसेंटेज 99% था, वो पहली आई थी जालना में। तो उसका मैथ्स था, तो उसको मैथ्स भी बहुत अच्छा लगता था, तो उसका कहना था कि सर चारों सब्जेक्ट में मार्क्स मिल ही जाते हैं, लेकिन अभी घर वालों की इच्छा है इधर जाना, नहीं तो उसको मैथ्स भी बहुत अच्छा लगता था। तो उस वक्त बहुत से ऐसे बच्चे थे कि जो मैथमेटिक्स लेते थे 2005 के आसपास, तो वो मैथमेटिक्स लेते थे, तो ये ऐसी दिक्कत ही नहीं आती थी कि सर मुझे फिजिक्स में दिक्कत आ रही, क्योंकि उनका मैथमेटिक्स था, तो उनको फिजिक्स में ऐसी दिक्कत कभी नहीं आती थी। लेकिन ये प्रॉब्लम ये 7-8-10 साल में आ रही, क्योंकि बच्चे क्या कर रहे हैं, जो मेडिकल को जा रहे हैं वो मैथ्स ड्रॉप कर रहे हैं, और फिर 10वीं में भी वो इजी मैथ्स ले रहे हैं आजकल। वो भी 1-2 मैथ्स निकले ना, एक डिफिकल्ट है एक इजी है, तो इजी ले रहे, फिर इजी अगर लिया तो उनको एप्लीकेशन बेस्ड क्वेश्चन कैसे जमेंगे। तो मेरा ये कहना है कि आप मैथ्स रखो एटलीस्ट, मतलब कॉलेज में नहीं रखना तो मत रखो, लेकिन क्लास में तो भी एटलीस्ट रखना चाहिए। मुझे JEE करना है ना, तो जस्ट ऐसा क्वेश्चन कि JEE करने के लिए सेल्फ स्टडी आर्ट्स डेली शेड्यूल या प्रॉब्लम सॉल्विंग वगैरह कितनी होनी चाहिए? वैसे तो कोई फिक्स क्राइटेरिया तो नहीं बता सकते, लेकिन 6 घंटे किसी भी क्लास का पढ़ाना होगा, और कम से कम 10 से 12 घंटे आपने सेल्फ वर्क करने को होना, 10 घंटे तो करने को ही होना, मतलब ये 16 घंटे और 8 घंटे आपका ये। अब मेरे मन में 24 घंटे जेई के ख्याल रहते, आप बोलेंगे फिर सोते कब हो, तो मतलब जब आखिरी जब नींद लगती तब तक तो सब्जेक्ट मन में वही रहता ना, फिर नींद से उठे तो आज क्या करना वो रहता, तो मेरे मन में ये 24 घंटे जो ये जेई के, इसका मतलब ये नहीं कि मैं सोता नहीं, सोता तो हूँ, लेकिन 24 घंटे वही, तो उसी में रहना चाहिए आपने। तो पढ़ाई 10 घंटे तो भी हो जानी चाहिए, लेकिन ऐसा कभी ऐसा कुछ नहीं है 8 घंटे कभी हुई ना, आपका सर दुखने लगा तो फिर भी आप बैठे हैं कि नहीं 10 घंटे करना ही, तो ऐसा कुछ ये नहीं, 4 घंटे के बाद भी उठ सकते हैं किसी दिन, लेकिन कंसिस्टेंसी होनी चाहिए, हफ्ते में 6 दिन तो भी 5 दिन तो भी वो वैसी ये होनी चाहिए। आपके मार्क्स कैसे आते उस पे सजेशन तो मिलते ही जाएंगे ना। अगला बॉयज में इधर ऋषिकेश है लास्ट में, बेटा ऋषिकेश। सर मेरे को JEE करनी थी, बस उसमें अभी अर्ली प्रिपरेशन के लिए कौन सा सब्जेक्ट फोकस करना है? अर्ली सब्जेक्ट में अभी अभी तो मुझे लगता है आपका 10वीं है, और 10वीं के बाद तो तुरंत ही मतलब वो अगर ये वो चालू जो गैप मिलता है सर, बट अभी टाइम नहीं मिलता, मतलब हम 8 दिन में ही बैच चालू करते, मतलब आपकी 10वीं की एग्जाम हो गई तो 8 दिन में ही आपने मतलब तुरंत, ठीक है 10वीं की एग्जाम हो गई 2-3 दिन आप फ्रेश हो जाओ, एक होता है ना कि भाई मैं फैमिली के साथ इधर जा रहा 2 दिन, उधर जा रहा, 10वीं की एग्जाम हो गई आज बच्चों दोस्तों के साथ इधर उधर,
तो 2-3 दिन उसके बाद आप यूट्यूब पे कौन से किताब यूज करनी चाहिए, किसको कितना, कौन से सब्जेक्ट में क्या। यूट्यूब के अलावा अपनी सब्जेक्ट नहीं, वो सब्जेक्ट्स जैसे स्टार्टिंग बेटा आप जब आओगे ना, बेसिकली स्टार्टिंग के पहले 2-3 क्लासेस में यही रहेगा। आपको इंट्रोडक्शन ही बताया जाएगा और आपको सब कुछ गाइडेंस दिया जाएगा। मीन्स जो रेफरेंस बुक्स है, जैसे जो भी बुक्स लगेंगे आपको वो लेवल पे, फॉर एग्जांपल जेई मेंस का टारगेट रहेगा तो जेई मेंस का सेट बताएंगे। जेई एडवांस के लिए प्लस देयर विल बी फ्यू मोर बुक्स, नीट के लिए थोड़े अलग होंगे। तो सभी पब्लिकेशन सब कुछ बताया जाएगा आपको उसमें। आप जो क्वेश्चन पूछ रहे हैं अभी अभी जो सिचुएशन मतलब नाउ वी आर अबाउट मतलब जनवरी एंड, फरवरी मार्च, ये 2 महीने आपके पास है ना। तो अभी आपका 10th क्लास के ऊपर ही फोकस रहना चाहिए। और सब्जेक्ट के बारे में बात करूंगे तो फिर मैथ्स में, जैसे मैथ्स में आउट ऑफ टेक्स्ट बुक वाले क्वेश्चंस आते हैं ना, तो वो वाले क्वेश्चंस अगर आप सॉल्व मतलब उसमें अगर आपको इंटरेस्ट है, क्योंकि मैं भी जब 10th में था तो मेरे को ये पार्ट बहुत ज्यादा अट्रैक्ट करता था। आउट ऑफ टेक्स्ट बुक वाले क्वेश्चंस कैसे सॉल्व करते थे, 5-5 मार्क वाले 3 आते थे मेरे समय में। ज्योमेट्री और अलजेब्रा अलग अलग था जब, तो उस समय वो वाले क्वेश्चंस में मेरे को बहुत ज्यादा इंटरेस्ट आता था। तो अभी तो आप कंप्लीट डेडिकेशन आपको 10th क्लास को ही देना है, क्योंकि जैसे ही आपका 10th क्लास खत्म हो जाएगा 1 वीक के टाइम पे सभी तरफ क्लासेस स्टार्ट हो जाते हैं, स्पेशली जेई एडवांस के बैचेस, दोज आर अर्ली बैचेस। और अगर वो उससे अर्ली बैचेस बोले तो वो फाउंडेशन वाले, और वो फाउंडेशन वाले अलग रहते हैं। तभी तो तुम्हारा तो 10th क्लास का बोर्ड एग्जाम है, तभी तो आपको उसके बारे में नहीं सोचना है, आपको इसके बारे में सोचना है। कंप्लीट डेडिकेशन बोर्ड एग्जाम्स को दो। और अर्ली बैच बोले तो अपना लास्ट वीक ऑफ मार्च से स्टार्ट हो जाता है, जैसे आपके बोर्ड एग्जाम्स खत्म हो जाते हैं 1 वीक में। अपना भी हमारा भी यहाँ पे टेंटेटिव डेट 28 मार्च के आसपास ही रहेगा। बट सर अभी ऐसा ना, दिन में अगर 1-2 घंटे निकाल के मत निकाल, अभी मत निकालना, मतलब अभी मत। मैं वो फैक्ट बोल रहा हूँ, मैं मतलब मत निकालो, मतलब निकलता ठीक है, वो बात सही है, ठीक है, मत निकालो। तो आप कंप्लीट डेडिकेशन इस पे दो इसको बस। थोड़ा मैं रिफ्रेश करूँ सर, तो 10वीं बोर्ड के मार्क कहाँ यूज होते हैं, जैसे आप मतलब देखो तो वो इतना मैं कॉन्फिडेंस से बोलूंगा। उस काम के नहीं नहीं, काम के नहीं, लेकिन कंसेप्ट तो काम के होंगे। नहीं मतलब 80 के ऊपर आ रहे, 85 के ऊपर अगर आ रहे, 85 से लेकर 100 के बीच में कुछ भी आओ, मतलब सिर्फ इतना दिखाता है कि बच्चा कितना डेडिकेटेडली पढ़ा। ये सिर्फ कैसा है मैम कि ये इनके लाइफ में जब ये इनको थोड़ा मेच्योरिटी आती है तो उनके सामने पहला एक टास्क आया कि जो बोर्ड एग्जाम पूरे स्टेट लेवल के बच्चों के साथ दे रही है। सो वो एक पहला टास्क इनके सामने आया, आगे जाके जब 12th में आएंगे तो जे जैसे नीट जैसे एग्जाम्स तो पूरे देश के सब बच्चों के साथ देना है। तो ये एक पहला टास्क है इनका, दैट इज इट, मतलब उससे ज्यादा तो नहीं। हमारे समय तो भी था, मीन्स 2006 में मैंने दिया, 2004 में जब मैंने 10वीं खत्म की तो उस समय था कि भाई इतना परसेंटेज चाहिए कि कोई भी कॉलेज में आपको साइंस लेना है। आजकल तो साइंस सभी को मिल रहा है। सर आप अभी बोले ना, तो कुछ काम की नहीं 10वीं के ठीक है, तो मतलब मेरे को नहीं, एटलीस्ट सर को आप गारंटी दे सकते हो कि भाई आई विल बी जस्ट गेटिंग एनीथिंग अबाउट 90%, द टाइम देन आई गिव यू टू हाँ, ये एक बहुत अच्छा आंसर है सर का, कि दूसरा कुछ तब करो जब तुमको 10वीं में अगर श्योरिटी। श्योरिटी है तो मैं खुद होके तेरे को 2 घंटे का काम दूंगा हर दिन का दूंगा। अरे फैक्ट है, मतलब मैं मजाक नहीं कर रहा, मतलब हर एक सब्जेक्ट के पास से भी लिखे दूंगा। मतलब 90% क्रॉस करने की गारंटी मिलनी चाहिए। बाजू में कौन है अभी? सर आपका आईआईटी का एक्सपीरियंस सर, मोटिवेशन। नहीं, वो एक्सपीरियंस में एक बोल सकता हूँ आपको यहाँ पे। आई हैड टू टेक अ 1 ईयर ड्रॉप आफ्टर माय 12th क्लास। उस समय यहाँ पे कोई कोचिंग नहीं था गांधीनगर औरंगाबाद में। देयर वर ओनली 2 टीचर्स जिनको आईआईटी सिखाना आता था। वन वाज कनेक्टर सर, द अदर वाज लाखर सर। उनके पास, एक के पास मैथ्स के लिए, एक के पास फिजिक्स के लिए जाता था, और वो भी कंटिन्यूस नहीं था। कनेक्टर सर तो सवेरे 4:30 बजे तो आते थे उनके खुद के घर में, जैसे सर लेते ना वैसे लेते थे। तो मेरा उस समय, मैं उस समय 2 एग्जाम्स देते थे जेई के, आईआईटी के लिए। पहला टेस्ट क्लियर हुआ, सेकंड टेस्ट नहीं क्लियर हुआ। मेरा वीकेस्ट सब्जेक्ट आउट ऑफ पीसीएम केमिस्ट्री था। वो एक इनऑर्गेनिक करके सेक्शन है केमिस्ट्री में, वो अभी तक जमा नहीं, अभी भी नहीं जमता हो। मगर मैं जब 1 ईयर ड्रॉप लेके हैदराबाद गया, श्री चैतन्य कुकटपल्ली में मैंने 1 ईयर ड्रॉप लिया, वहां पे लॉन्ग टर्म किया। वहां जाके सीखा एक्चुअली क्या है। जो वहां जाने के बाद ही मेरे को समझ में आया कि ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड ने हमारे को कुछ सिखाया नहीं। उसने सिर्फ यही सिखाया कि भाई ये है अपना कॉन्सेप्ट, ये आता है तो लिख के आ जाओ, नहीं आता है तो भी यही लिख के आना है। तो इसलिए वहां पे प्रोवाइड करते हैं क्या लिखना है आपको। मगर उन्होंने ये नहीं सिखाया कि कैसे अपन अप्लाई कर सकते, कैसे मतलब जो सिखा है उसको कैसे अप्लाई कर सकते। तो वो वहां जाके सीखा। और जी आईआईटीज में एक्सपीरियंस बोले तो आईआईटी में इतना है, आईआईटी मद्रास वन ऑफ द ओल्डेस्ट
IITs है, पुराने IITs अभी भी, उसका मेन है कि एक्सपोजर मिलता है वहाँ पे फैसिलिटीज है। और वहाँ पे जो बच्चे आते हैं मतलब नियरली जो भी स्टेट से आएंगे वहाँ पे क्रीम रहेंगे, न्यूसेंस नहीं रहेंगे। और IIT की खास बात यह है कि एक बार आप इंस्टीट्यूट के अंदर आ गए, बहुत बड़ा एरिया रहता है वो, हॉस्टल्स एंड एवरीथिंग, आपको वहां जाने की जरूरत नहीं गिरती। एक सर्टेन अंटिल तुम्हारे को जाके कुछ लाइफ एक्सप्लोर करना है वो छोड़ के बाकी सब तो आपको सब अंदर ही मिलेगा। और मेन है कि जो बच्चे रहते बच्चों, वो बहुत कट थ्रोट कॉम्पिटिशन, ये शब्द सुना होगा आप लोगों ने, वैसे वाले टाइप ऑफ बच्चे रहते हैं। तो वहां से आपको बहुत ज्यादा सीखना मिलता है। Everyone, there is a concept called as RG. When you go into IIT, you will be learning about it. Knowing about it. So वो वहाँ पे और प्लेसमेंट्स के साइड पे वो सब मतलब एकदम वे हेल्पफुल है, काइंड है, वेरी कूल एटमॉस्फेयर इन IITs। वहाँ पे भी टेक फेस्ट भी होता है, कल्चरल फेस्ट भी होता है, मगर ज्यादा न्यूसेंस नहीं। जैसे यहाँ पे मैं हमेशा देखता हूँ कुछ ना कुछ तो कोई ना कोई तो फेस्टिवल चलते रहता है वो गवर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज में। दैट थिंग डजंट हैपन। 4 महीने का सेमेस्टर रहता है, 4-4-4, 4 महीने के 2 सेमेस्टर और 4 महीने ब्रेक रहता है। और वो ब्रेक में ज्यादा करके आप ये करते हो, इंटर्नशिप्स करते हो। ठीक है। NITs देखो, एक सीक्वेंस बताता आपको, सुनो। IITs, ओल्ड IITs फर्स्ट, देन न्यू IITs, देन ओल्ड NITs। अब ओल्ड NITs में भी 5 NITs ऐसे, एक्चुअली 4, NIT वरंगल, NIT सूरतकल, NIT त्रिची, NIT कैलिकट। ये 4 थोड़े न्यू IITs के ऊपर रैंकिंग में रहते हैं। NIT वरंगल हमेशा रहता है। ठीक है। देर आर सम ट्रिपल IITs, देन RECs बोले तो COP भी उसी में आता है, रीजनल इंजीनियरिंग कॉलेजेस में। तो ये कॉलेजेस में के थ्रू भी आपको प्रॉपर एक्सपोजर और फैसिलिटीज। देखो बच्चों कैसा है, अगर आप इंजीनियरिंग कॉलेज देखोगे, एस्टेब्लिशमेंट में बाहर के कंट्रीज के साथ कोलैबोरेशन है। जैसे IIT बॉम्बे पवई और IIT मद्रास चेन्नई, ये दोनों का US बेस्ड और जर्मनी बेस्ड कंपनीज के साथ कोलैबोरेशन है। IIT दिल्ली और IIT कानपुर इनके ईस्टर्न यूरोपियन कंट्रीज के साथ है। ऐसे हर एक IIT का बाहर, NITs का भी वैसे ही। तो यही एक्सपोजर है, यही फैसिलिटीज है आपको। तो ये एक सीक्वेंस है, ओल्ड IITs, few NITs and new IITs, triple IITs, RECs, ये एक सीक्वेंस। सर मेरा नाम संजय है और मुझे JEE सर JEE में मुझे फिजिक्स बहुत लाइक थ्योरी और क्वेश्चन मॅथ्स इझी जाते का? फिजिक्स वो अच्छी बात है। एक्चुअली फिजिक्स हार्ड जाना मतलब बच्चा प्रिपरेशन तो कर रहा है ना। मैं आपको एक सजेशन देता हूँ यहाँ पे, पहले वो बाकी बात बताने से पहले, कि थिंग इज, अगर कुछ कुछ टफ जा रहा है तो अपना उसके ऊपर फोकस बढ़ाना पड़ेगा, टाइम ज्यादा देना पड़ेगा, मे बी रीडिंग ज्यादा करनी पड़ेगी, ये 1-2-4 बुक से सॉल्व और ज्यादा। यहाँ पे गिव अप करना ऑप्शन नहीं, मतलब गिविंग अप इज नॉट एन ऑप्शन। द अदर थिंग इज, अगर आप कोई कॉन्सेप्ट सीख रहे हो, बच्चों क्या होता है कि फिजिक्स में कॉन्सेप्ट सीखने के बाद उसका एप्लीकेशन में ज्यादा जोर लगाते हैं। ठीक है। तो उसमें ये एक डिफरेंस आता है कि जैसे मैंने अभी थोड़ी देर पहले बताया भी था कि अगर मैं तुम्हारे को दिन में 10 क्वेश्चन दिए, तो देर विल बी डेज वहां पे आप 8 क्वेश्चन सॉल्व कर सकते हो, एंड देर विल बी डेज वहां पे आप सिर्फ 2 क्वेश्चन सॉल्व कर सकते हो। सिर्फ इतना है कि आपने नाराज नहीं होना चाहिए, यू आर नॉट सपोज टू बी गिविंग अप, यू कंटिन्यूसली नॉक इट। ठीक है। एट द एंड ऑफ द डे, इवन IITs आर नॉट एक्सपेक्टिंग 100% आउट ऑफ यू फॉर सच काइंड ऑफ टफ एग्जाम्स। तो अपन तब सॉर्ट आउट कर सकते हैं, मगर अभी तो आप कंटिन्यूस एफर्ट लगाना ही पड़ेगा, और जो भी गाइडेंस है लेते जाओ सर। 2-3 जनरल क्वेश्चन पूछ लेंगे लास्ट अपन, जिसको भी हो कुछ भी। अरे और मतलब जो आपने बोला JEE नीट CET, ये छोड़ के और कौन से करियर ऑप्शंस हैं? फिर Science आपके field में। पास साइंस फील्ड में फिर NDA है, साइंस छोड़ के बोल रहा है ना, नहीं, साइंस फील्ड में। NDA है, फिर ये BITSAT है, इधर आइसर है, नाइसर है, इसमें जा सकता है। उसके बाद ये ग्रेजुएशन कर सकता है, BSc जैसे MSc करके कॉलेज में प्रोफेसर ये लग सकता है। उसके बाद कोई भी ग्रेजुएशन करके आप MPSC UPSC ये एग्जाम क्रैक कर सकते हैं, स्टेट बैंक की एग्जाम क्रॉस कर सकते हैं। ये ऐसे MP मतलब ये कॉम्पिटिटिव एग्जाम देना ही पड़ेगा आपको, लेकिन उसमें भी ये मैथ्स आता ही हो जाएगा।
तो एक बार मतलब किसी ने बोला कि मुझे कॉमर्स में करना है, तो हमारा एक स्टूडेंट था, मतलब 2 स्टूडेंट थे, वैसे दोनों भाई ही थे। 11th-12th में मैथ्स किया, बाद में सीए को गया। तो वो सीए के एग्जाम को पूरे महाराष्ट्र में पहले आया। रमन लोया नाम उसका था, रमन लोया, अभी सीए है औरंगाबाद में। तो वो महाराष्ट्र में पहला आ गया। मतलब 11th-12th में साइंस था, तब मुझे लगा नहीं कि ये इतना होशियार होगा। तो बाद में वो उसने कॉमर्स लिया, तो वो मारवाड़ी था, तो उसका उनका कहना था कि हमारे इधर सीए को ज्यादा ये, तो वो पहला आ गया मतलब। लेकिन मुझे साइंस में इतना होशियार लगा नहीं कि ये महाराष्ट्र में पहला आएगा, लेकिन उसका कहना था कि मैं इसमें डेवलप हो गया और मुझे फिर सीए में इजी जाता गया। तो ऐसे भी मतलब, और साइंस लेने के बाद कैसा है, आप कोई भी फैकल्टी में जा सकते हैं। मतलब आपको कॉमर्स लेना है, आर्ट्स लेना है, तो आप बाद में चेंज कर सकते हैं। लेकिन अगर पहले ही आपने आर्ट्स लिया, कॉमर्स लिया, तो बाद में अगर आपको साइंस लेना पड़ेगा तो फिर आप ले नहीं सकते। मतलब ये एक फर्क है। तो इसलिए साइंस को प्रायोरिटी दी जाती है। अभी जैसे माहौल चल रहा है, तो 90% बच्चे तो साइंस ही मतलब लेते हैं। क्वेश्चन ऐसा है, जैसे आपके नीट के 40 बच्चे के बैच है, हाँ जेई के 30 बच्चे के बैच है, हाँ। तो जो कॉमर्स सब्जेक्ट है हाँ। तो कॉमन क्लास होते हैं क्या, उनके भी अलग नहीं नहीं, कॉमर्स नहीं है आमचं. नहीं कॉमन क्लास जसं नाही नाही, ते वेगवेगळं होतं. ही ही जेईची बॅच नाही, ही जेई ऍडव्हान्सचीच बॅच आहे. म्हणजे नावाला आपण जेई वगैरे बोलताना बोलतो, पण ती ऍडव्हान्सचीच बॅच आहे. कारण का फक्त मॅथ्स आणि बायो दोघांचं वेगळं आहे, हो. बाकी सब्जेक्ट सेम आहे. नाही, पण लेवलमध्ये फरक आहे ना सर. ही जेई ऍडव्हान्सची बॅच म्हणतोय मी, ती नीटची बॅच म्हणतोय. जेई ऍडव्हान्सची प्युअरली लेवल जी आहे त्याच लेवलनं चालणं लागतं, त्याच्यामुळे ही टोटली वेगळी बॅच आहे. म्हणजे यांचा संबंध रेअर काही एक बेसिक कन्सेप्ट असतील एका पर्टिक्युलर स्टेजमध्ये. समजा आपल्याला पुण्याला जायचंय औरंगाबादवरून आणि लासूरला यायचंय, तर तुम्ही म्हणले सर हा तर रस्ता पुण्याचा आहे, अहो पण लासूरला जायचं मला आहे, पुढून हे होईल. तर तसा प्रकार तो होऊ शकतो काही वेळेस. और कला किरण कोई क्वेश्चन नहीं? हाँ, गौरव पूछना था कुछ? मैथ्स ओलंपियाड को भी टारगेट करना चाहिए या 11th-12th नहीं, 11th-12th में अभी तो मैथ्स ओलंपियाड को मत टारगेट करो। मतलब आपने अभी तक किया होगा तो आपको एडवांस इजी जाएगा। अगर आपका ऑलरेडी ओलंपियाड का हो चुका है बहुत सारा, तो फिर कर सकते हैं, फिर कर सकते हैं। वो तो इससे भी डेंजर है। मतलब अगर आप उसको इंटरेस्ट, वो भी अच्छा है, लेकिन उस पे हमारा फोकस नहीं रहेगा, हमारा मतलब बेसिकली। और कोई सारे क्वेश्चंस पॅरेंट्स कडून काही आहे का? कुठलेही प्रश्न, कुठल्याही पालकांना जर प्रश्न असतील कुठल्याही प्रकारचे, तर आपण विचारा. ऑनलाईन तुम्हाला पण जर कुठलेही प्रश्न असतील तर डेफिनेटली विचारा. स्टेप बाय स्टेप जसं गेलोय ना, जसं 6वी पासून होमी बाबा केलं, पण समजा नाही झालं तेव्हा एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळालं, एखाद्या परीक्षेत नाही मिळालं. 7वी मध्ये 2-4 परीक्षा दिल्या, मे बी 1-2 मध्ये स्कूलमध्ये फर्स्ट आले, NSOIM मध्ये, पण VVM नाही झाली समजा क्रॅक. 8th मध्ये आला, स्कॉलरशिप मध्ये डिसेंट मार्क मिळाले, काही लगे खूप स्टेट टॉपर नाही आलो, पण 9वी मध्ये होमी बाबा लेवलवर निघाला अथवा थोड्या मार्काने नाही निघाला, पण 10वी येता येता अजून निखार आला. जसं स्टेप बाय स्टेप तुम्ही वरती गेला आहात ना सर, तसं घेऊन जातील. ठीक आहे, ते बाय हार्ट वरून सांगतायत. आणि इथे जेव्हा ते आलेले आहेत, टीम जेव्हा आलेली आहे, तर डेफिनेटली तुमच्या मनात काही जरी शंका असेल तर इथल्या इथेच विचारा. कारण इतकं ओपन रूम आणि वेळ देऊन पुन्हा कदाचितच होईल. ठीक आहे, तिथे आपण जेव्हा ऍडमिशन सीझन मध्ये जेव्हा मार्च मध्ये जातो पालकांसोबत, तर प्रत्येक फॅकल्टी आपल्यासाठी तितकी अवेलेबल असेलच का? कारण बाय दॅट टाइम एप्रिलची जेई मेन्स असेल. तर ऍडमिशनची गर्दी तेव्हा कोणी जेव्हा टीचर असतं स्वतः तो टाळतो. ऍडमिशनची गर्दी तो बॅच मध्ये असतो, त्याला विद्यार्थ्यांचे रिझल्ट आणायचे. तर जेही काही प्रश्न आपल्या मनात आत्ताही असतील ते आपण डायरेक्ट विचारा सरांना. करिअर संबंधित असतील, पालकांना असू शकतात की कुठला करिअर घ्यावा, किंवा विद्यार्थी म्हणतोय हे करायचं, पण काय त्याची पात्रता असते का, काही बेसिक क्वालिफिकेशन असतो का, ते काही पण असू शकतात. अथवा 11th-12th मध्ये गेल्यानंतर 2 वर्षाचा काय अनुभव असतो. मी एक माझ्याकडून जसं विचारतो की हॉस्टेल लाईफ मध्ये असताना हे जेव्हा आता बाहेर राहतात, जेव्हा आई वडिलांच्या कितीही म्हणा तरी त्यांच्या वॉचमधून थोडं लांब जातात, तर विद्यार्थ्यांनी स्वतः काय प्रिकॉशन घेतले पाहिजेत.
कारण काय करायचं आणि काय नाही करायचं, काय गोष्टी योग्य आहेत आणि काय चुकीच्या आहेत हे तरी सगळ्यांना समजतं. पण विशेष करून कारण ह्या 30 विद्यार्थ्यांमधून 20-25 मे बी सर्वच विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिकणार आहेत 11वी आणि 12वी मध्ये. तर त्या उस्मानपुराच्या त्या पट्ट्यात राहताना जसं सर आणि पूर्ण टीमच कित्येक वर्षांपासून तिथे आहे. ते कित्येक वर्षांपासून हजारो हजारो विद्यार्थी बघतात. डेली बेसिसवर विद्यार्थ्यांचं फक्त अभ्यासच नाही, त्यांच्या सवयी पण बघतात. तर काय चुका नाही केल्या पाहिजे सर 2 वर्षात अभ्यासाशिवाय? यांनी सगळ्यात पहिले त्यांचे मित्र तर प्रॉपरलीच हे करायला पाहिजे. म्हणजे मित्रांचे इथंच नेमका आयुष्याचा हा असा टप्पा आहे की याच्यात बरेचसे विद्यार्थी त्यांचा ट्रॅक चुकतात. तर याच्यामध्ये आम्ही पॅरेंट्सने आम्हाला तो फ्री हँड द्यावा. आम्ही मुलांचं थोडं जरी चुकलं तर प्रायमरी स्टेजला मुलांना पर्सनली बोलून ते हे करत असतो. दुसरी गोष्ट आम्हाला लक्षात आलं की आमचं सांगूनही हा ऐकत नाही, मग पॅरेंट्सला कल्पना देतो, कारण मुलाचं नुकसान नाही होत आहे. मी जर शांत राहिलो कदाचित त्यावेळेस आम्ही त्या मुलाच्या नजरेत त्याचा वैरी होऊ शकतो की यार हे माझ्या घरच्याला सांगू राहिले. पण तो आमचा हेतू असतो की पॅरेंट्स पासून हे लपवलं तर ह्याचं नुकसान होईल. आणि मुलगा तर टीनेजर्स असतो, तर त्याच्यामुळे आम्ही ताबडतोब त्या गोष्टी त्याच्या निदर्शनास आणून देतो. दुसरी गोष्ट, त्याचा परफॉर्मन्स कमी आला तर ते पॅरेंट्सनं जागरूकच राहायला पाहिजे की सर म्हणजे तुम्ही त्या टच मध्येच पाहिजे. प्रत्येक टेस्टला तुम्ही त्याचं डिस्कशन झालं पाहिजे. सर हे मार्क्स आले तर चांगले आलेत, म्हणजे तुमच्या मताने योग्य आहेत का? तुमचा पेपरची लेवल इझी होती म्हणून हे जास्त आलेत का? का हे टफ होती म्हणून सध्या कमी आलेत? म्हणजे माझा मुलगा अभ्यास करतोय ते प्रॉपर आहे का याच्यात म्हणजे आपण एक 1 to 1 याच्या टच मध्ये राहायलाच पाहिजे. आणि हे लिमिटेड स्टुडंट असल्यामुळे आम्ही तीही मुलांकडे लक्ष देतोच. आणि त्या दुसरी गोष्ट, त्या मुलांना वारंवार हा इमोशनल टच देतो की तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर विश्वास ठेवलाय, आमच्यावर विश्वास ठेवलाय, आणि त्यांच्या विश्वासाला कुठलाही तडा न जाऊ देणं हे तुमचंही नैतिक कर्तव्य आहे आणि आमचंही नैतिक कर्तव्य आहे. त्याच्यामुळे जर का तुमच्याकडून थोडी जरी काही चूक झाली, ट्रॅक बदलताना वाटला, कदाचित तो नसेल पण आम्हाला जर वाटला, तर आम्ही तुमच्या पॅरेंट्सशी डायरेक्ट शेअर करू. तुम्ही एक तर ते ट्रॅक बदला, नाही तर आम्ही पॅरेंट्सशी चर्चा करणार. तर अशा यानं काय होईल, प्रत्येक वेळेस पॅरेंट्स आणि टीचरचं बॉन्डिंग आणि ती मिटिंग होताना तो मुलगा समोर त्याचे काय हे होत आहेत, आपण असे कट टू कट हे एका पर्टिक्युलर स्टेज पर्यंत आपण जर ठेवले, तर मला असं वाटत नाही की तो त्या चाकोरीच्या बाहेर जाईल. त्याच्या बाहेर त्याला जाऊच द्यायचं नाही. ती आपली जबाबदारीच असते की त्याच्या बाहेर तो गेलाच नाही. एका पर्टिक्युलर स्टेजमध्ये तो तितक्या अगदी 16 महिने त्या पॅटर्न मध्ये राहिला, तर तो बऱ्यापैकी घडलेला असतो. आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आता हत्ती गेला आणि शेपूट राहिला, आता आपला रिझल्ट येतोच आहे. मग त्याच्यामुळे तो भरकटण्याची तिथून शक्यता नसते. तो नंतर हे करेल, पण तो म्हणाल नाही आता माझा रिझल्ट मला दिसतोय, मी एम केलाय, आणि तोपर्यंत त्याला त्याच्यात आवडही निर्माण झालेली असते. त्याच्यामुळे तो शक्यता नाहीच आहे मग तिथून भरकटण्याची. रेअर एखादं एक्झाम्पल झालं तर माहिती, पण असं होत नाही. मग मुलं काय करतात, सुरुवातीला ते टफ यायला लागला, त्याचं वर्क कमी पडायला लागला, मग मित्र बरोबर नसले तर अरे चल आज बाहेर जाऊ दे ना, हे टफ करूच नको, इकडे जाऊ. मग त्याला ते आपल्यापेक्षा मित्र जवळ वाटतात. या स्टेजला पॅरेंट्सनं जर त्याला चिडलं तर हे मुलं किती चिडतात. ते मोबाईल त्यांच्या जवळ दिलेला, आता याच्यावर जर वॉच नाही ठेवला तर हे मोबाईल पाहता पाहता कधी भरकटतं ते आपल्याला काय सांगणार. मोबाईलनं तर मोबाईलचा वापर फक्त हा अभ्यासापुरताच करायला पाहिजे 2 वर्षासाठी. नाही तर ते रील पाहता पाहता तर त्याचा किती वेळ, 1-1 तास 2-2 तास जातात. त्याच्यामुळे त्याचा परफॉर्मन्स वरून आम्हाला ते लक्ष येतच की याचं हे काहीतरी चुकतंय. मग त्याला विचारणार, त्याला असे म्हणजे त्याच्याशी थोडा वेळ घातला की आमच्या लक्षात येतं याचा कुठे टाइम चाललेला आहे, कशामुळे मार्क कमी होतात. मार्क्स एक क्लिअर इंडिकेशन आहेत. हो, ते मोबाईलचे ते असा प्रकार आहे की दिला तर फायदा आहे, नाही दिला तर तोटा पण आहे. ते कसं होतं, आजकाल मोबाईलवर बरेचसे ऍप्स आहेत, जसं मार्क्स ऍप आहे, सर युज करत असतील तर माहित नाही, पण त्याच्यात सगळे तुम्हाला आतापर्यंतच्या एक्झामचे पेपर भेटतात, क्वेश्चन भेटतात, अगदी सगळे पूर्ण भारतातल्या ज्या एक्झाम आहेत प्रत्येक याचं सोल्युशन भेटतं. मग मुलगा समजा घरी अभ्यास करत असेल, रात्रीचे 12-1ला त्याला काही डाऊट्स आले, मग रात्री 12-1ला तो म्हणतो आता सरांना कुठे हे करू, सर जरी मला म्हणले, आणि आम्ही झोपलेला असू शकतो. मग तो म्हणतो की आता माझा तर अभ्यास, मला तर झोप येईना बुवा, मग आता मला हे डाऊट जर कळाला तर मला इंटरेस्ट येईल. मग त्यावेळेस मोबाईलवर तो डाऊट्स पाहू शकतो तो. पण मग त्याच्या मार्कांवर आमचं लक्ष राहीलच की हा डाऊट्स तर ठीक आहे, ते पाहिले तर तो फायदाच होतो. पण जर इकडे मार्क कमी आले तर नंतर मोबाईलचा वापर होतो, ते लगेच लक्षात येऊन जातं की हा ट्रॅक हे होतोय म्हणून. मोबाईल हातात आल्यानंतर तुम्ही
बारावीनंतर तर बघू शकत नाही. आता आम्ही पण तिथे राहणार हो. आहे. मुलगा काय करतो ते नाही सांगू त्याच्या शकत. मार्कावरून आपल्याला त्यावेळेस 12 वाजता हे नाही करतायत, पण ते 4-8 दिवसात त्याच्या टेस्टवरून लगेच परफॉर्मन्स लक्षात येतं ना, वर्गात हा उत्तर कसे देतो, काय केलं यानं लक्षात येतं ना ते आमच्या. आम्ही डीपीपी दिलेले असतात ना प्रॅक्टिससाठी, ती कशी सॉल्व्ह केल्या, ते ऑन पेपर काय केलं, खरंच यांना नुसते टुक्का लिहिलेला आहे का तो सॉल्व्ह ते पाहून त्याच्या स्टेप्स वरून आमच्या लक्षात येतं ना, आम्ही विचारतो ना त्याला ते. सर माझे 2 प्रश्न हा. आहे. जेई की नीट, आणि जसं आपण नीट केल्यानंतर स्वतः प्रोफेशनली आपण काहीतरी करू शकतो, हो. तसं जेई झाल्यानंतर प्रोफेशनली काही करता येतं काही जॉबवर डिपेंड राहावं. जेई केल्यानंतर तुम्हाला पहिले कोर्स करावा लागेल ना. हे अजून एक सर, नाही जे एआय आहे किंवा रोबोटिक्स आहे, हो. पण हे यांची जागा घेणार का जेईचे स्टुडंट भविष्यात? भविष्यात जागा तर आता त्याच्यात तर मला अजून ते प्रेडिक्शन एक अंदाज आपण चर्चा करतोय हा की त्यांचं भविष्य आहे का बरोबर, कारण आज हे 4 वर्ष 5 वर्ष खूप चांगली मेहनत करणार. एआय जरी आलं तरी त्याला रिस्ट्रिक्शन्स राहतीलच, माणसाची ते बरोबरी करणारच नाही. म्हणजे नोकऱ्यासाठी संघर्ष होतील, मग त्याच्यातून ते हुशार मुलं त्याच्यातूनही वेळ शोधतील का. म्हणजे एआय करणं किंवा त्याला कमांड देणं वगैरे हे इंजिनियर लोकांचंच हे राहील. सध्याच्या स्टेजनुसार तरी मग आम्ही सीईटी वगैरे कुठे सजेस्ट करतोय सध्या, की ऍव्हरेज इंजिनिअरिंगला पुढे काही स्कोप राहणार नाही, कारण त्याची सगळी जागा हे एआय वगैरे घेईल. पण जे हायर आहे, जे एआय सारखे निर्मित करू शकतात, एआय ला कंट्रोल करू शकतात, किंवा असे 10 एआयचे अजून प्रकार वेगवेगळे आणू शकतात, हे आयआयटीतूनच क्रिएट होतील. हे ह्या अशा स्टेजमध्ये त्यांना ते हे करावं लागेल. त्याच्यामुळे सध्या तरी करता येतं का त्यांना जेईचं, म्हणजे नंतर स्वतःचा व्यवसाय केला तर नाही? हो, आता इंडस्ट्री टाकता येईल त्यांना. त्याच्यानंतर हे इंजिनियर झाले, हे सगळे इंडस्ट्री लोक इंजिनियरच आहेत ना, याच्यातले मॅक्सिमम लोक. कुठलं तुमचे वर्कशॉप्स असतील हे इंजिनियर लोकांचेच आहेत. हे सगळे जे शोध आहेत, अगदी मेडिकलचे त्या म्हणजे ते इन्क्युबेटर म्हणा किंवा हे सगळे शोध इंजिनियर लोकांनीच लावलेले आहेत. हे डॉक्टर लोकांचे जे स्टेथोस्कोप आहे, ते बीपी चेक करण्याचं जे ॲपरेटस आहे, हे सगळे शोध इंजिनियरच्याच लोकांनी लावलेले. त्याच्यामुळे हे फार मोठं फील्ड आहे. आणि दुसरी गोष्ट, मेडिकलला तरी रिस्ट्रिक्शन येऊ शकतात, कारण आजच्या स्टेजमध्ये काय व्हायला लागले, इतके डॉक्टर होत आहेत, पण इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये आपल्या भारतात ठीक आहे, पण जगात मागणी राहते भारताच्या इंजिनियरला, आणि त्यात सध्याच्या स्टेज तरी आयआयटीच्या लोकांना मागणी. अजून 10 वर्षांनी काय होईल ते सांगता येत नाही, पण सध्याचा जो काळ आहे या काळानुसार तरी मला वाटतं सध्या तरी आयआयटी लोकांना सध्या त्यांची डिमांड आहे. दोन्हीत काय सांगू? माझं वैयक्तिक मत तरी इंजिनिअरिंगचं फील्ड आहे, पण शेवटी त्या मुलाची आवडवर डिपेंड पडतं. तो जर खरंच नीटमध्ये आहे हे असेल तर तो एक्सलंट डॉक्टर होऊनही तो मोठा हॉस्पिटल वगैरे, बाकी 100 डॉक्टरचे दवाखाने बसतील, पण त्याचा मात्र चालेलच नाही. आपण पाहतोय की एखाद्या स्किल असेल तर तो शिकलेला नसेल तरी तो आयुर्वेदिक डॉक्टर देऊन लोक लांबून त्याच्याकडे येतात, कारण त्याला गुण येतो. आणि एखादा अगदी MD वगैरे डॉक्टर असेल तरी त्याचा दवाखाना ओस पडलेला असतो. तर त्याची आवड आणि त्यांना त्याच्यात किती हे केलेले बाय हर्ट, किती मास्टरी केली, त्याच्या याच्यावर त्याला ते हे भेटेल. म्हणजे त्याची आवड कशात आहे. फक्त हे टीनेजरचं कसं, 4 मैत्रिणी म्हणतात मला मेडिकलला जायचं तर मग मी मेडिकलला जाते, किंवा हे 4 इंजिनियरला जायचे म्हणतात तर मग मी पण इंजिनियरला. सध्या त्यांची अशी डोलायमान स्थिती आहे की इकडं म्हणले तर इकडं, तिकडं म्हणले तर तिकडे. करायचं कोण सांगते जे हा. करायचं, तर मग ते तुम्ही म्हणजे असं पेपर वगैरे घेऊन किंवा मग त्यांच्याशी बोलून पेपर घेऊन आम्ही सांगू शकतो ना, त्या मुलाशी बोलणं लागेल. इव्हन असे कुणी असे सेंटर सुद्धा आहेत ना, ऍप्टिट्यूड टेस्ट घेणारे, त्या टेस्टही तुम्ही करू शकता. आमच्याशी बोलल्यावर आम्ही सांगू शकतो त्या मुलाशी की याला कसं काय करता येईल. आणि एखाद्या वेळेस समजा त्याचं चुकलं जरी तरी आमच्या लक्षात येतं की महिनाभराच्या याची आवड ऍक्च्युअली त्याच्यात आहे. व पॅरेंट्सला बोलून आम्ही तेही सांगतो की हे आपला चेंज करता येतं ते. आणि ते दोन्हीच्या व्यतिरिक्त तिसरी फील्ड आहे सर अशी काही की ज्याच्यामध्ये करिअर आहे किंवा तर करिअर असणारे तर खूप फील्ड आता सगळं ओघ सगळ्यांकडे जेई कडे चाललं असतं. हो. आपल्याला ते वेगळं स्वतःचं काही करता येतं. मग हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे आहेत MPSC UPSC त्या आहेत. त्याच्यानंतर मग तुम्ही तर कुठलंही काही केलं पण त्याच्यात जर तुमची मास्टरी असेल, अगदी ते ITI करून एखादा इलेक्ट्रिशियन असेल तर तो सुद्धा स्किलवाला इलेक्ट्रिशियन जर भेटला तर त्याची डिमांड असते. तुम्ही बघा
लाईटचा प्रॉब्लेम झाला तर असा आयडियल इलेक्ट्रिशियन लवकर हजर राहतो का नाही, जर त्याला लोक शोधतात. म्हणजे डिमांड कशाची राहू शकते जर त्याची मास्टरी त्याच्यात असेल तर. मग तो एखादा रांगोळी काढणारा जरी सगळ्यांपेक्षा अफलातून रांगोळी काढत असेल तर गावातून सुद्धा त्याला सुद्धा डिमांड असेल. म्हणजे जे पण तुम्ही करताल त्याच्यात बाय हर्ट करा आणि मास्टरी मिळवा, की जेणेकरून लोक तुम्हाला त्याच्यासाठी शोधत येतील. मग कुठलाही फील्ड असेल चालेल. अजून शेवटचा एखादा प्रश्न असेल कुठल्याही पालकांकडून? क्लास बद्दल असेल, सिद्धांत क्लासेस बद्दल. फीसचा आमचा मोटो नाहीये आणि फीस सांगण्यासाठी खरंच म्हणजे हे नाही. आम्ही मुलाची गुणवत्ता असेल तर फीसच्या याच्यात आम्ही किती हो हो. बिलकुल हो हो बिलकुल. हो हो. आणि आम्हाला एक आयडिया पण येईल ना 2 वर्षात किती खर्च लागतो जर तुम्ही आता सांगितलं तर. म्हणजे लक्षात पण येईल ना. आता आमची जी फीस आहे ती जेई ऍडव्हान्सची जी आहे ती 2,60,000 आहे आणि नीटच्या बॅचची 81 आहे 2 वर्षाची. आम्ही यांची टेस्ट घेऊन त्या टेस्टमध्ये स्कॉलरशिप देतो आम्ही. तर ती जनरली मुलाची फीस त्या बॅचमध्ये 81, 190 वगैरे बसते किंवा 170 बसते. पण माझ्यापेक्षा सरांना विद्यार्थ्याची कल्पना असेल आणि सर म्हणले की सर हा विद्यार्थी हा आहे आणि त्याची परिस्थिती त्याची प्रपोर्शन आहे, तुम्हाला एवढ्यात करणं लागेल तर मी तेवढ्यातही करेन. म्हणजे ते तसेही म्हणले तर मी तेवढ्यात फीस भेटू नाही. पण मी एवढं म्हणेल की तुम्ही दिलेल्या वेळेचा आणि भरलेल्या पैशाचा एक एक रुपयाचं मूल्य तुम्हाला त्याच्या गुणवत्तेत तुम्हाला दिसेल, एवढं मी तुम्हाला डोळ्याची पापण ताट ठेवून सांगतो आणि विश्वासाने सांगतो. तो कुठेही कणमात्राचा धोका होणार नाही. येस पार्थ. तर जी टेस्ट आता दिली होती तर तीच राहणार आहे का वापस एक टेस्ट घेणार आहे तुम्ही? नाही, वेगळी टेस्ट घेऊ आता आम्ही. आता हे मुलांचा आमचा सत्कार आहे. आता जे मुलं याच्यातून आलेली त्या मुलांचा मेन्स मध्ये. आता यांची एक्झाम घेतली होती ना मी, हो तर याच्यातल्या जे मुलं हे आहे त्यांचा एक सत्कार आम्ही क्लास करून देणार आहे, 3 प्राइज वगैरे. सर करूयात आपण. हो, बरोबर. सगळ्यात शेवटचा टप्पा महत्वाचा आभार प्रदर्शन. पण त्यापूर्वी एक 2 शब्द मी क्लासेस बद्दल म्हणण्यापेक्षा मी सरांकडे मागच्या 3 वर्षापासून आहे. माझी दोन्ही मुलं सुहास सरांकडे शिकले. म्हणजे जेव्हा जेईचं एवढं म्हणजे हे नव्हतं त्यावेळी सीईटीच होत. तर माझा मुलगा आणि मुलगी 15-16च्या बॅच मध्ये, तर त्यांना आजही जरी विचारले म्हणजे आज त्यांना सरांकडनं शिकून 10 वर्ष होऊन गेलेले, त्यांना जर सहज शेजाऱ्याने जरी विचारलं की मला क्लास लावायचे तर ते अगदी डोळे झाकून एक अंधविश्वास ठेवून सांगतात की सिद्धांत क्लासेसला जा. तर ते का सांगत असतील? माझा मुलगा मुलगी म्हणजे चांगल्या रेप्युटेड कॉलेजमधून, आता तुम्ही PICT कॉलेजचं नाव ऐकलेलं असेल, म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये COEP, माझ्या मुलीला CET मध्ये 172 मार्क्स आहेत आउट ऑफ 200 आणि सिल्ली मिस्टेक झाल्या होत्या 4 मॅथ्स मध्ये, म्हणजे 8 मार्क, म्हणजे 180 मार्क्स आले होते. आणि त्यावेळेस कदाचित सुहासरांना आठवत असेल की आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. पेपर सोडवणं झालं, राऊंड केलं, त्यावेळेस कॉम्प्युटर सिस्टम नव्हती. राऊंड केल्यानंतर लक्षात आलं, क्लिक झालं की चुकलं माझं, 4 चुकल्या. आणि त्यावेळेस आमचं ठरलेलं होतं की मला कॉम्प्युटर सायन्सच करायचं आहे आणि PICTच पाहिजे, कारण PICT बद्दल खूप काही ऐकलेलं होतं आम्ही. तर तिला त्यावेळेस COEP पण भेटलं असतं. मुलाचं सुद्धा मुंबईमधून विवेकानंद कॉलेजमधून चेंबूरमधून कम्प्युटर सायन्स मध्ये झाले. ते दोघं बी अगदी चांगल्या पदावर, चांगल्या स्टेजवर आहेत, चांगल्या पॅकेजेस मध्ये काम करतात. आता मी जवळून पाहतो बाकी क्लासमध्ये, जसं बऱ्याच पालकांनी जे प्रश्न विचारले, एक 5 मिनिटं तुमचा मी वेळ घेतो, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं सांगून टाकेल. जसं सरांनी सांगितलं की आमच्या टेस्टमध्ये वीकली ज्या टेस्ट होतात, 4 टेस्ट होतात, प्रत्येक संडेला टेस्ट होईल. सरांनी सांगितल्याप्रमाणे पहिली टेस्ट मेन, सेकंड ऍडव्हान्स, मेन ऍडव्हान्स, हे रुटीन चालू राहील आणि दर महिन्याला ग्रँड टेस्ट होईल.
म्हणजे वीकली टेस्ट म्हणजे त्या आठवड्याचा सिलेबस झाला आणि ग्रँड टेस्ट म्हणजे त्या महिन्याचा सिलेबस. जसं आपण बाकी क्लासमध्ये आणि माझ्या क्लासमध्ये, आमच्या क्लासमध्ये कंपॅरिझन जर करायचं म्हटलं, तुम्ही येऊन पहा, तुम्हाला त्या ठिकाणी बॅचेस 100-100, 150-150च्या आणि मिक्स बॅचेस दिसतील. त्या बॅचेसमध्ये तुम्हाला सीईटीचाही मुलगा दिसेल, जेईचाही मुलगा दिसेल आणि नीटचाही मुलगा दिसेल. आपल्याकडं ती गोष्ट होणार नाही. जेईची बॅच, जेईचेच बॅच टीचर्स टीचिंगसाठी तेच असतील. फक्त जी डेप्थ लेवल आहे ती वेगळी असेल. जेईची वेगळी आहे, नीटची वेगळी आहे, सीईटीची वेगळी आहे. प्रत्येक बॅच सेपरेट असेल. दुसरी गोष्ट, आता मॅडमनी प्रश्न विचारला की मुलांचं मोबाईल वापरायला द्यायचं का नाही. बघा, ज्या मुलांचं स्वप्न ठरलेलं आहे की मला हे करायचंच आहे, तर ते मुलं तुम्ही मोबाईल जरी दिला, त्याचा स्वतः कंट्रोल असतो. त्याला माहिती आहे की माझं स्वप्न आहे मला IIT-ला जायचंय, माझं स्वप्न आहे मला MBBS व्हायचंय आणि MBBS होतानाही स्वप्न आहे की मला एम्स मधून व्हायचंय. तो मुलगा मोबाईलचा जेवढा पाहिजे तेवढाच वापर करेल. आता माझ्याकडे तुम्हाला तरी या ठिकाणी लासूर सारख्या ठिकाणी सोमानी सरांसर म्हणजे जे त्यांचं डेडिकेशन आहे, जी ती प्रचंड मेहनत तुमच्यावर घेतात, तर त्यामुळे तुम्हाला तर खूप इझी जाणार आहे. आता आमच्या क्लासमध्ये एका तालुका प्लेसचे 4 मुली आहेत, 3 मुलगी आणि 1 मुलगा. सेमी इंग्लिश मीडियम नाही, काही नाही, सेमी माध्यमाच्या मुली आहेत. त्यांच्याकडे सगळ्यांकडे आजकाल मोबाईल म्हणजे 15-20 हजाराचा पॅरेंट्स स्वतःला घेणार नाहीत, पण त्यांना घेऊन देतात. पण बाकीचे मुलं म्हणजे माझ्या नजरेमध्ये ज्यावेळेस मी पाहतो, तर त्या मुली सकाळी 7 वाजता क्लासला तर फक्त जेवण्यासाठी थोडं 1 तास जातात आणि संध्याकाळी 8 वाजेपर्यंत माझ्या क्लासमध्ये थांबतात आणि त्या एकही मिनिट मोबाईल घेत नाहीत. म्हणजे अवरेज मुली, म्हणजे अवरेज म्हणण्यापेक्षा तिथल्या त्या 10वी मध्ये त्यांना 97, 95, 96% पण सेमी माध्यम आहे. इथं शहरामध्ये CBSE, ICSE. पण आज त्या मुली, त्यांना 4-5 महिने वेळ लागला, पण त्यांनी जी मेहनत घेतली, आज त्या मुली पूर्णपणे मॅच झालेल्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे मुलावर डिपेंड करतं. आता काही मुलं काय आहे, शहरामध्ये आल्यानंतर ज्याला म्हणतो आपण शहराचं वारं लागलं, ते त्या मुलांनी ठरवायचं की वारं लागलं नाही पाहिजे. जसं सरांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला बोलू शकतो. आता जसे टीचिंगचं काम टीचिंग प्राध्यापक करतात, जेवढी मेहनत घेतात तेवढीच मेहनत आम्ही नॉन टीचिंग करतो. मुलांच्या प्रत्येक बारीक हालचालीवर आमचं लक्ष असते. समजा 2 लेक्चर झालेले आहे आणि ब्रेक आहे, ब्रेक नंतर तो मुलगा येतो का नाही, एवढं बारीक लक्ष आमचं असते. तुमचा मुलगा 10 मिनिटं जरी लेट आला तर आमचं तुम्हाला कॉल. आता 10 मिनिटं लेट असेल तर कॉल येईल, absentचे तर 100% येणारच आहे. कारण मार्क जे आहेत तिथं मुलांना बघायला मिळतील. आम्ही पॅरेंट्सला पाठवतो. आता काही काही मुलं काय करतात, पॅरेंट्सचा नंबर ब्लॉक करून टाकतात. क्लासचा नंबर पॅरेंटच्या मोबाईलवर ब्लॉक करतात. पॅरेंटच्या कंप्लेंट येतात की सर तुम्ही मार्कच पाठवत नाही, 1 महिना झाला. मी त्यांना दाखवतोय माझे मार्क पाठवले. मग जेव्हा चेक करतो तर तो आमचा नंबर त्यांच्यामध्ये ब्लॅक लिस्ट मध्ये गेलेला असतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं मेहनत. दुसरी गोष्ट, पेपरची काठिण्य पातळी. तुम्हाला म्हणजे बऱ्याच क्लासेसमध्ये कसं आहे ना, हे एक जसं व्यापाराचं स्वरूप झालेलं आहे एज्युकेशन सध्या. ते तुम्हाला माझ्या इथं पाहायला भेटतात. आमच्या इथं प्रत्येक शिक्षकाच्या नजरेसमोर कोणीतरी माझा भाऊ लागतो, माझा मुलगा लागतो, माझा भाचा लागतो, हा दृष्टिकोन समोर ठेवून त्या ठिकाणी शिकवलं जातं. कारण समजा आज माझा मुलगा आहे, तर माझ्या मुलाचं नुकसान हो हे मला चालेल का नाही, मग तोही मुलगा माझाच आहे ना. आणि 2 वर्ष हे त्याच्या करिअरचे महत्वाचे. हा प्रत्येक वेळी वेळोवेळी विचार करून आमची पूर्ण टीम त्या हिशोबाने काम करते. आता मोबाईलच्या बाबतीमध्ये आता बरेच जण आहेत मोबाईल पाहतात, पण दुसरी गोष्ट, तुम्ही क्लास निवडताना एक 2-3 गोष्टीचा पालक म्हणून तुम्ही स्वतः लक्ष द्या. माझा मित्र गेला म्हणून मी त्या क्लासला जावं नाही. दुसरी गोष्ट, त्या क्लासचा रिझल्ट काय आहे, त्याच्यानंतर त्या क्लासची जशी विद्यार्थी संख्या आहे, त्या विद्यार्थी संख्येमध्ये आता पहा, एक 200ची बॅच आहे, माझी 30ची बॅच आहे. 30च्या बॅचमध्ये शिक्षक लोकांना तर नावानिशी ओळख राहीलच मुलांची, पण आम्हाला नॉन टीचिंगला सुद्धा नावानिशी ओळख राहील. अरे विशाल, काल कुठे गेलता रे तू, दिसला नाहीस मला ब्रेकच्या नंतर, सांगून जायला पाहिजे होतं तू. आमचा लगेच पालकांशी कॉन्टॅक्ट करतो, पालक सांगतात की सर मुलाचा कॉल आला होता, त्याला असा असा अडचण आली. पण एवढं बारीक आम्ही त्या ठिकाणी मुलावर लक्ष देतो. त्याचा ट्रॅक जरी चुकला, आता बाहेर आल्यानंतर समजा मित्रमैत्रिणी आहेत, कधी थोडाफार ट्रॅक चुकतो, तो चटकन लक्ष देतो.
आणि तो लक्षात आल्यानंतर प्राथमिक स्टेजला आम्ही त्याला सांगतो की बेटा हे 2 वर्ष आपल्या करिअरमध्ये नाहीत, आयुष्यामध्ये पुन्हा एन्जॉयच आहे. आता हे सध्या तू करिअरवर महत्व दे. कारण कसं आहे ना, आज विद्यार्थी मित्र हे 2 वर्ष मेहनत करून 40 वर्ष आरामात जगायचं आहे. काय हे 2 वर्ष आराम करून 40 वर्ष कष्टाचे काढायचे? हे शेवटी तुमच्या हातात, मुलांच्या हातामध्ये. आई वडिलांचं काम आहे तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज देतील. शिक्षकांचं काम आहे त्यांनी तुम्ही फक्त सांगा तुमच्या डाऊटसाठी कुठंच प्रॉब्लेम येणार नाही. आता जसं नावाने शिवलं झाल्यानंतर तू वीक कुठं चाललाय, स्ट्रॉंग कुठं चाललाय, त्याचं कुठं चुकतंय का हे टीचर्सला माहित राहते, आम्हालाही माहित. आता सोमानी सर माझे रिलेटिव्ह नाही. तुम्हाला खरंच म्हणजे एक अभिमान तुमच्या लासूरकरांसाठी की एवढ्या तळमळीनं ते तुमच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे जे तुमचे विद्यार्थी 8वी 9वीत आहेत त्यांना 10वीचं ज्ञान आहे, जे 10वीला आहेत त्यांना 11वीचं ज्ञान आहे, जेई मेन सारख्या, नीट सारख्या किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या आहेत, स्कॉलरशिप असेल, ISO असेल, पूर्ण एक्झाम ते हे करतात. माझं त्यांचं स्टेटस वगैरे पाहत असतो, आमचं फोनवर बोललं असतं. तर खूप अतिशय मेहनत घेतात आणि हीच मेहनत या विद्यार्थ्यांनी जर पुढची 2 वर्ष जर ठेवली, निश्चित तुमची मुलं IIT ला गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही या क्लास पहा. आता काही मुलांनी परीक्षा दिलेली आहे तर त्याचे मी प्राइज काढलेले फर्स्ट, सेकंड, थर्ड. तर फर्स्ट मध्ये एक मुलगी आहे, सेकंड मध्ये सेम मार्कचे 3 मुलं आहेत आणि 3 नंबर मध्ये. तसे तुम्ही परीक्षेमध्ये मार्क सगळ्यांनीच चांगली कामगिरी केलेली आहे. आम्हालाच प्रश्न पडला की आता प्राइज देताना द्यायचं किती जणांना? सगळ्या जणांना 30 जवळपास 28 काही 27-28 मुलांनी एक्झाम दिलेली त्या दिवशी. तर एवढ्या मुलांना तर प्राइज नाही. तर आम्ही म्हणजे सगळ्यांनी एवढं चांगल्या प्रकारे पेपर तो दिलेला आहे. तो पेपर काही इझी नव्हता. तर हे शक्य झालेलं आहे कुणामुळे माहितीये तुम्हाला? फक्त सोमानी सर. त्यांचे मार्गदर्शन होते म्हणून तुम्ही तो सिलेबस 9, 10चा टफ सिलेबस असताना सुद्धा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मार्क मिळालेले. त्यातल्या त्यात आम्ही काही जणांचे फर्स्ट, सेकंड, थर्ड नावं काढलेले. तर ते प्राइज मी या ठिकाणी तुम्हाला देतो. तत्पूर्वी प्राइजच्या अगोदर तुमचं सगळ्यांचं आभार. शेवटचा जो टप्पा आहे महत्वाचा, या ठिकाणी सिद्धांत क्लासेसच्या टीमला सोमानी सरांनी जे बोलण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे सिद्धांत सुहास कुलकर्णी सर आणि सिद्धांत क्लासेसच्या पूर्ण टीमच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. त्याच प्रकारे उपस्थित पालक आपल्या पाल्याच्या भवितव्याचा विचार करून वेळातला वेळ जवळपास 2 तास झालेले आहे. 2 तास तुम्ही या ठिकाणी बसला. तुमचंही सुहास कुलकर्णी सर, सिद्धांत क्लासेसच्या पूर्ण टीमच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि सर्व मुलं अगदी शांतपणे तर बसलातच, पण तुमच्या मनामधल्या ज्या काही शंका आहेत अगदी व्यवस्थितपणे तुम्ही विचारला. तुमच्या शंकाचं निरसन झालंच असेल असं मी म्हणतो. तर त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की दुसरीकडं पेपरमध्ये पॅरेंट्सला खुश ठेवण्यासाठी जो पेपर पॅटर्न राबवला जातो. सुरुवातीला तुम्हाला जेई मेनची एक्झाम झाली, मी विचारतो बाहेर मार्क किती पडले? 200 पडले सर 300 पैकी. अरे किती आले? 210 आले सर. आणि ज्यावेळेस त्याचा मेन रिझल्ट येतो, जशी काल परीक्षा संपली, किती आले मार्क? 60. किती आले? 70. म्हणजे तोपर्यंत पालक पण अंधारात असतात. माझा मुलगा त्यांना वाटतो की आता 200 मार्क आहे, पण आमच्या इथं ते नाहीये. आमच्या इथं समजा तुम्हाला 300 पैकी जर 100 मार्क पडले तर ग्रेड धरा, कुठलीही टफ एक्झाम झाली तो 100च्या आसपासच राहील. जर 150 येत असतील तर 150च्या आसपासच राहील. 200 येत असतील 2-5 मार्क 10 मार्क मागं पुढं. पण असं होणार नाही की आमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 200 आले नंतर 50. असं होणार नाही. सुहास कुलकर्णी सर, तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये नंतर तुम्ही साधे इन्क्वायरी करा की सुहास कुलकर्णी सरांकडे क्लास लावायचा आहे, सिद्धांत क्लास लावायचा. म्हणजे मॅथ आणि सुहास एक वलय निर्माण आहे. जिथं मॅथ निघतो तिथं सुहास सरांचं नाव निघते आणि जिथं सुहास सरांचं नाव निघते तिथं मॅथ विषय. आणि हे माझी मुलं होती त्यांच्याकडं. आणि मी स्वतः प्रायमरी टीचर म्हणून 25 वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे. तर मुलांचं कुठं चुकतंय, काय चुकतंय, मुलं कोणत्या स्टेजला काय करू शकतात, त्याच्या मनामध्ये काय कल्पना असतात, ह्या सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे जाणीव आहे. तर तेवढं प्रॉपर टीम, मुलगा असेल मुलगी असेल, तेवढंच आम्ही लक्ष देतो. आणि मला म्हणजे सोमानी सरांच्या वतीने सांगतो, तुम्ही एकदा विश्वास ठेवून पहा. जर तुमच्याकडनं समजा आम्हाला 8-10 मुलांची जर आले, तुम्ही जर म्हणाल की सर ही 10 मुलं एकदम
क्रीम आहे, तर या क्रीम सोबत माझ्याकडे जे आलेले क्रीम मुलं आहेत ते घेऊन 15 जणांची सेपरेट बॅच मी सुहासरांना विनंती करेन किंवा आमच्या फिजिक्सच्या सरांना किंवा सगळ्यांना विनंती करेन की ही बॅच सेपरेट घेऊ आपण. कारण त्या भवितव्य पाहायचं आहे. पैसा दुय्यम बाबायचा. पैसा तुम्ही 10-20 जास्त दिले कमी दिले तो चालेल. मुलगा जर तसा असेल तर निश्चितच आम्हाला त्याला घडवण्यामध्ये आणखी चांगला आहे. तर या ठिकाणी काही मी बक्षीस पूर्ण सांगतो की नाराज होऊ नका. सगळ्यांनीच कामगिरी खूप चांगली केलेली आहे. सगळ्यांनीच पेपर चांगले सोडले, पण त्यातल्या त्यात मी काही हे काढलेले बक्षीस, तर ते तुम्हाला एक मी सुहास सरांना विनंती करेल, कृष्णा सरांना विनंती करेल की सोमानी सरांचा क्लासेसच्या वतीनं एक छोटस गिफ्ट देऊ सत्कार. यानंतर तुमचं बक्षीस, यामध्ये 160 मार्काचा पेपर तुम्ही क्लासमध्ये येऊन दिला होता, तर त्याच्यामध्ये 3 नंबर ज्यांचे आहेत थर्ड रँक ते 3 मुलं आहेत, सेकंड रँकला 3 आहेत आणि फर्स्ट रँकला 1 आहे. तर सर्वप्रथम मी सुहास सरांना विनंती करेन धनश्री घाडगे. सर ती ऑनलाईन मध्ये सेलू वरून आहे. बर मी पोहोच करेल. हा? जी, मी पोहोच करेल. हा. तर धनश्री तुला गिफ्ट आहे. तुला गिफ्ट आहे धनश्री. त्यानंतर कृष्णा सरांना विनंती करेल गौरव चव्हाण, याचा ह्या 3रा नंबर आलेला आहे त्यांचा. त्याच्यानंतर आणखी 3रा नंबर आलेला आहे विराज पांडे. आणि सोमन सरांना विनंती करून ते त्यांच्या हस्ते करू. त्यानंतर सेकंड मध्ये 3 रँक आलेले, त्याच्यामध्ये सुरभी धूत. सुहास सरांना विनंती करेल की त्यांनी सुरभी धूतचं त्याच्यानंतर विजय राजपूत, विराज राजपूत. विराज राजपूत. संजय भुतेकर. उतड. सर आणि फर्स्ट क्रमांक आलेला आहे पलक सोनी. आता हे सर्व मुलं क्लासमध्ये आलेले, क्लास पाहिलेला आहे. जसं सरांनी सांगितलं की म्हणजे त्याला जगमगाट म्हणून ते बघण्यापेक्षा क्लास बघा, म्हणजे जिथे तुमच्या मुलाची काळजी घेतात का, प्रॉपर टीचिंग होते का, माझ्या मुलाचं नुकसान होणार नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. तर एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्यायला काहीच अडचण. थँक्यू. धन्यवाद. एकदा सुहास सर आणि टीम साठी जोरदार टाळ्या.
पुन्हा एकदा मी सिद्धांत क्लासेसच्या वतीनं सुहास प्रोफेसर सगळ्यात महत्वाचं सोमानी सरांचं अभिनंदन. जेवढं करावं तेवढं कमी आहे. परवाना जे जेईच्या एक्झाम चालू आहे, तर एका सेंटरवर मी सुहास सरांच्या मुलांनी सुद्धा आता एक्झाम दिली, तर मी गेलो होतो. ते तिथले एक पालक भेटले होते. मला वाटते चाटे स्कूलमध्ये तुमचे काही विद्यार्थी आहेत का? हो. म्हणजे तिथले शिक्षक परेशान झालेत म्हणे की या मुलांनी काय करे बाबा, सुधरू देत नाही. म्हणजे एवढं प्रचंड मेहनत घेणारे तुम्हाला शिक्षक भेटलेले आहेत लासूर सारख्या ठिकाणी, तर खरंच या संधीचं तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी सोनं करावं. आपला हा जे 2-3 वर्षाचा 4 9वी 10वी 11वी 12वी स्वतःला झुकून द्या. यश निश्चित तुमच्या पत्रात. चलो, बहुत बढ़िया, बहुत बहुत थको मन सु महाराज, धन्यवाद. ठीक. 2 मिनिट रुकना.